Prabhulla, can we start? Yes, Saad, should we start, Saad? Uh, shall we wait for another minute, like participants are doing? Yeah, sure. No problem. सो सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आताच तुम्ही रिलीज 5.0 लॉन्चिंग जे आमचे MD आहेत तेजस गोयंका सर, त्यांचं लॉन्चिंग सेशन तुम्ही ऐकलं असेल. सो आत्ताचा जो आपला पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण खूप सारे फीचर्स तेजस सरांनी सांगितले की आम्ही रिलीज 5 मध्ये घेऊन आलेलो आहोत. तर आत्ताचा जो आपला सेशन असेल त्याच्यामध्ये आपण फीचर्स बघणार आहोत. टॅलीमध्ये जे तेजस सरांनी सांगितले ते कशा प्रकारे आपण टॅलीमध्ये ऍक्च्युअली करू शकतो आणि त्याचा बेनिफिट आपल्याला कशा प्रकारे होऊ शकतो. तर आपण एखादा दुसरा मिनिट वेट करूया. साधारण 55 लोक आता झालेले आहेत. 11:32 झालेत. अजून एक मिनिट आपण वेट करू आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करू प्रॉडक्ट सेशनसाठी. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय? Yes, Praful. we can hear you. ओके, थँक्यू साहिद. सो आपल्याकडे ऑलमोस्ट आता जवळजवळ 78 लोकांनी सेशन जॉईन केलेलं आहे. सो थँक्यू सो मच ऑल. इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने आपण आता जॉईन होत आहात. अविनाश माझ्याबरोबर अविनाश आहे, जो माझा प्रॉडक्ट एक्सपर्ट आहे, माझा कलिग आहे टॅलीमध्ये. सो अविनाश, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, तर अविनाश जो आहे तो माझा प्रॉडक्ट एक्सपर्ट आहे, माझा कलिग आहे, जो आपल्याला टॅलीमध्ये जे आपण फीचर्स आता बघितले आहेत, जे तेजस सरांनी सांगितले आहेत, ते एक फीचर्स आणि त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते अविनाश आपल्याला शेअर करेल. आपल्याकडे 1 वाजेपर्यंतचा वेळ आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त जे फीचर्स आहेत ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. खूप सारे फीचर्स आहेत, जसं तेजस सरांनी सांगितलं. जसं एक्झाम्पल आपण टॅली प्राईम रिलीज 5.0 मध्ये GSTR जो अपलोड करायचा आहे तो आपण अपलोड करू शकतो डायरेक्टली टॅलीमधूनच. आपल्याला आता वेगळं एक्सेलमध्ये एक्सपोर्ट करायची गरज नाही किंवा दुसरा सॉफ्टवेअर यूज करायची गरज नाही आहे. GSTR 2A आहे, 2B आहे, ते आपण डाउनलोड करून रिकन्साईल करू शकतो. GSTR 1चं आपण फायलिंग टॅलीमधूनच करू शकतो, की जे आम्हाला खूप साऱ्या वेळेला फीडबॅक मिळायचा, की जेव्हा मी सेशन्स करायचो त्या वेळेला मला फीडबॅक मिळायचा की सर टॅलीमध्ये तर आम्ही सगळ्या ट्रान्झॅक्शन्स करतोच आहे, पण टॅलीमध्ये आपण आता अपलोड किंवा रिटर्नची फॅसिलिटी दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला मग काहीतरी एक्सेल यूज करावं लागतं किंवा अजून वेगळे ॲप्लिकेशन्स यूज करावे लागतात, की जेथून मग आम्ही रिटर्न वगैरे फायलिंग करतो. असे सगळे फीडबॅक्स आम्हाला कंटिन्युअसली मिळत होते. तर त्याच्यामुळे आम्ही रिलीज 5.0 मध्ये तुमचे जे काही सगळे फीडबॅक्स आहेत ते फीडबॅक कलेक्ट करून आम्ही एक चांगल्या प्रकारे नवीन रिलीज तुमच्याकडे देण्याचा प्रयत्न केला आहे. जसं मी म्हटलं की आपण GSTR 1 अपलोड करू शकतो, GSTR 3B अपलोड करू शकतो, GSTR 1 रिटर्न फायलिंग आपण डायरेक्टली टॅलीमधून करू शकतो. त्याच्याबरोबरच रिकन्सिलेशन एक जो महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण करत असतो, की ज्याच्यामधून आपल्याला ITC चा जो पार्ट आहे तो आपण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करतो आणि तो कशा प्रकारे ॲक्युरेटली आपल्याला टॅलीमध्ये मिळू शकतो तेही आपण आता बघणार आहोत. त्याच्यावरूनच आपण आपलं 3Bचं जनरेशन करू शकतो, 3B अपलोड करू शकतो. आणि त्याच्याबरोबर एक खूपच महत्त्वाचा पार्ट जो आपण आता तेजस सरांच्या लॉन्चिंग
इव्हेंटमध्ये बघितला की जो ITCचा जो पार्ट आहे की जिथं बरेच ऑर्गनायझेशन्स जो ITC ब्लॉक होऊ शकतो तो सुद्धा आपण कशा प्रकारे टॅली प्राईम रिलीज 5.0 मध्ये हँडल केलेला आहे आणि किती त्याचा आपल्या ऑर्गनायझेशनला बेनिफिट होऊ शकतो हे आपण त्या रिपोर्टमध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट नवीन सेक्शन जो सुरू झालेला आहे TDS मध्ये 194Qचा तोही आपण त्याचा छोटासा भाग बघणार की 5.0 मध्ये आपण 194Qचा कशा प्रकारे इनेबलमेंट केलेली आणि किती सोप्या प्रकारे तुम्ही 194Q हँडल करू शकता. सो बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि जे मी आता सांगितले ते खूप आहे त्याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. तो जास्त वेळ न घेता मी अविनाशकडे आता सेशन हँडल करेन आणि एक रिक्वेस्ट राहील आपल्याला की अगर तुमचा जर काही प्रश्न असेल समजा तर तुम्ही Q&A मध्ये तुम्ही तो प्रश्न टाकू शकता. जसं जसं आपल्याला वेळ मिळेल तसं त्या पद्धतीने मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्यानंतर आपल्याकडे वेळ शिल्लक राहिला तर आपण मग जो आपला प्रश्न उत्तराचा जो सेक्शन आहे तो पण आपण शेवटी घेऊया. सो जास्त वेळ न घेता मी अविनाशकडे हँडल करतो. अविनाश या प्लीज धन्यवाद प्रफुल्ला. होप माझी टॅलीची स्क्रीन विजिबल आहे. येस अविनाश. ओके ओके या थँक्यू. सो गुड मॉर्निंग आपल्या सर्वांचे स्वागत. फर्स्ट जसं प्रफुल्लांनी सांगितलं की टॅली रिलीज 5.0 मध्ये काय काय कॅपेबिलिटीज आहेत ते वन बाय वन आपण चेक करूया. एक पॉवरफुल कॅपेबिलिटी की जी आपले डे टू डे यूज मध्ये उपयोगी पडू शकते. सिंपल आपण सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला असेल लेजर क्रिएशन. आता एखादा लेजर क्रिएट करताना मला काय काय डिटेल टाकावे लागतात, ह्या ज्या पूर्ण डिटेल्स आहेत ह्या मला टाईप करावे लागतात. रिलीज 5.0 मध्ये तुम्हाला एक सिंपल आम्ही ऑप्शन दिलेला आहे की GSTN वरनं तुम्ही हे सगळे जे डिटेल्स आहेत हे टाईप न करता GSTN वरनं हे डिटेल्स तुम्ही पेस्ट करू शकता. तुम्ही तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये हे डायरेक्टली तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये हे डिटेल्स राईट करू शकता. तर ही कॅपेबिलिटी काय आहे हे चेक करूया. आतापर्यंत आपण जे बघत होतो की लेजर क्रिएट करताना मी आयदर लेजर क्रिएशन्स मध्ये जायचं किंवा चार्ट ऑफ अकाउंट्स मध्ये जाऊन इथे मल्टी मास्टर्स ऑप्शन आहे, इथनं मी लेजर क्रिएट करत होतो. दुसरा एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल होता डिस्प्ले अकाउंट्स बुक लेजर मध्ये जाऊन इथनं तुम्ही लेजर क्रिएट करत होता. असे एक 7-8 पद्धतीने तुम्ही लेजर क्रिएट करत होतात. आता रिलीज 5.0 मध्ये आणखी एक लेजर क्रिएशनची मेथड तुमच्याकडे अवेलेबल आहे. मी लेजरला आलो. राईट हँड साईडला तुमच्या इथं ऑप्शन आहे फेच डिटेल्स युझिंग GSTN. GSTN वरनं तुम्ही जे GST डिटेल्स रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत हे तुम्ही फेच करू शकता. मी सिंपल GSTN ला क्लिक केलं. एक GST नंबर मी इथे कॉपी करतो. राईट, हा एक GST नंबर आहे. ह्याला मी ओपन केलं तर माझ्यासमोर हे सगळे काही डिटेल्स ओपन होतात. ब्ल्यू कलर मध्ये जे डिटेल्स आहेत, लेफ्ट हँड साईडला जे ब्ल्यू कलर मधले डिटेल्स आहेत हे इंडिकेट करतं की हे तुमच्या पोर्टलवर जो रजिस्ट्रेशन डिटेल्स आहेत हे ह्या पद्धतीने आहेत. आता इथे पार्टीचं ट्रेड नेम आहे, लेजर नेम आहे, देन ऍड्रेस आहे, त्याचं स्टेट, पिनकोड हे डिटेल्स दिलेले आहेत. शेवटचा जो ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन टाईप, त्याचा रजिस्ट्रेशन टाईप कुठला आहे आणि GSTN स्टेटस त्याचं काय आहे. आता ह्याचा हेल्प तुम्हाला कसा होणार आहे, GSTN स्टेटस त्याचं जर ऍक्टिव्ह असेल तर या पार्टीची आपण डिलिंग करण्यात म्हणजे तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट कुठे हॅम्पर होणार नाही हे तुम्ही अश्युअर्ड राहू शकता. हे जर GSTN स्टेटस एक्सपायर्ड असेल, इनऍक्टिव्ह असेल तर तुम्ही डिसिजन घेऊ शकता की ह्या पार्टीशी डिलिंग करायचं की नाही. जर हा तुमचा सप्लायर असेल तर ऑब्व्हियसली तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे तुम्हाला वेळेवर मिळणार नाही. त्यामुळे लेजर क्रिएट करतानाच तुम्हाला टॅली प्रॉम्प्ट करतं की त्याचं GSTN स्टेटस ऍक्टिव्ह आहे, इनऍक्टिव्ह आहे. एकदा तुम्ही अश्युअर झालात की डिटेल्स सगळे करेक्ट आहेत आणि याचं लेजर तुम्हाला क्रिएट करायचंय, तुम्ही सिंपल Ctrl A प्रेस करा. हे तुमचं मास्टर इथं क्रिएट झालं. ह्यामध्ये तुम्हाला पॅन नंबर सुद्धा डायरेक्टली GST पोर्टलवरनं फेच झालेला आहे. त्याचा रजिस्ट्रेशन टाईप, GST नंबर हे सगळे डिटेल्स आले. तुम्ही याला Ctrl A करून लेजर हे तुमचं सेव्ह करू शकता आणि तुम्ही तुमचं वाउचर एंट्री ही पुढची प्रोसेस चालू करू शकता. ही एक सिंपल पद्धत झाली की मी एका GSTN वरनं GSTचे डिटेल्स फेच करून माझं लेजर क्रिएट करू शकतो. सिमिलरली लेजर क्रिएशनसाठी तुम्हाला आणखी एक ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही ऍट ए टाइम मल्टिपल लेजर क्रिएट करू शकता. मी चार्ट ऑफ अकाउंट्स मध्ये आलो, मल्टी मास्टर्स मध्ये.
क्रिएट पार्टी युझिंग जीएसटीएन हा एक ऑप्शन अवेलेबल आहे. मी इथे काही जीएसटीएन नंबर हे करतो, कॉपी पेस्ट करतो. इथे तुम्ही एन नंबर ऑफ जीएसटीएन नंबर कॉपी पेस्ट करू शकता, याला काही रिस्ट्रिक्शन नाही. आता मी एक सॅम्पल म्हणून 3 जीएसटीएन पेस्ट केले. हे जीएसटीएन ऑटोमॅटिकली टॅलीने ह्याचं रजिस्ट्रेशन डिटेल फेच केले आणि तुम्ही तुमचे मास्टर्स इथनं क्रिएट करू शकता. तुम्हाला जर याचा काही स्पेसिफिक ग्रुप डिफाईन करायचा असेल तर इथे वरती अंडर ग्रुप इथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता की हे पर्टिक्युलर 3 जीएसटीएन डिटेल्स आहेत, हे मला संडे डेटर्सच्या अंडर घ्यायचे किंवा क्रेडिटर्सच्या अंडर घ्यायचे. जर तुम्हाला वाटलं की 1 बाय 1 मला हे करायचे, त्याचे ग्रुप चेंज करायचे, तर इथं तुम्ही 1 बाय 1 त्याचं संडे डेटर्स हे ग्रुप सिलेक्ट करू शकता. राईट. तर हे मी मल्टिपल मास्टर्स ह्या पद्धतीने कॉपी हे करू शकतो, क्रिएट करू शकतो. आणखी एक ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्ही सपोज गो टू मध्ये गेला, ऑल जी, इथने तुम्ही बल्क लेजर क्रिएशन करू शकता. मी जेव्हा बल्क लेजर क्रिएशन ह्या ऑप्शनला क्लिक केलं, राईट हँड साईडला मला इम्पोर्ट जीएसटीआयएन यूआयएन फ्रॉम एक्सेल. जर तुमच्याकडे एका एक्सेल शीटमध्ये मल्टिपल जीएसटीआयएन तुम्ही मेंटेन करून ठेवले असतील, तर हे सगळे जीएसटीआयएन तुम्ही टॅलीमध्ये इम्पोर्ट करू शकता आणि त्याचे मल्टी मास्टर्स क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, सपोज ह्या मल्टी जीएसटीएनला मी क्लिक केलं, टॅली मला प्रॉम्प्ट करतं की तुमची फाईल ही कुठे स्टोअर केलेली आहे. मी त्याचा पाथ इथे सिलेक्ट करतो. लेट्स से ही जी माझी फाईल आहे, ह्याच्या सँडबॉक्स जीएसटीएन ह्या शीटमध्ये ए कॉलम मध्ये माझे सगळे जीएसटीएन सेव्ह आहे. मी ए कॉलम सिलेक्ट केला आणि एस केलं. टॅलीने त्या एक्सेल शीट मधले जेवढे जीएसटीएन आहेत हे सगळे फेच केले आणि हे तुमच्या समोर इथं स्पेसिफाय जीएसटीएन डिटेल्स म्हणून आहे. ह्या स्क्रीनला मी कंट्रोल ए प्रेस केलं, सेव्ह केलं की माझे सगळे लेजर्स इथं क्रिएट होऊन जातील. आता जेव्हा मी हे सगळे जीएसटीएन वरनं रजिस्ट्रेशन डिटेल इथं फेच केलेले, टॅली मला इथं दाखवतं कुठल्या पार्टीचा जीएसटीएन ऍक्टिव्ह आहे, कुणाचा कॅन्सल्ड आहे. मग ह्या पार्टीचं लेजर क्रिएट करायचं की नाही हे तुम्ही डिसिजन इथनं घेऊ शकता. तर हे सिंपल कॅपेबिलिटी पण जे तुमच्या डे टू डे यूज मध्ये उपयोगी पडू शकते की जीएसटीआयएन वरनं आपण लेजर कसे क्रिएट करू शकतो. आपण 3 मेथड बघितल्या, एक सिंगल कॉपी पेस्ट जीएसटीएन फेच केलं, देन मल्टी मास्टर्स वरनं तुम्ही जीएसटीआयएन क्रिएट करू शकता. एक्सेल मध्ये जर तुमच्याकडे जीएसटीआयएन सेव्ह असतील तर एक्सेल तुम्ही इम्पोर्ट करू शकता आणि तिथून तुमचे जीएसटीआयएन लेजर्स क्रिएट करू शकता. राईट. ग्रेट अविनाश. आय थिंक म्हणजे मला म्हणजे खूपच छान फीचर आहे जे आपण नॉर्मली बघत होतो की आपल्याला जे लेजर बनवावं लागत होतं टॅलीमध्ये, ते आता टॅली आपल्याला डायरेक्टली पोर्टलशी कनेक्टेड असल्यामुळे डायरेक्टली आपल्याला पोर्टलमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे जीएसटी पोर्टलमध्ये ती ऑटोमॅटिकली टॅली फेच करून आपला ऑटोमॅटिक लेजर क्रिएट करेल. फंटॅस्टिक, एकदम खूपच छान फीचर आहे. मला वाटतं की बाकीचे जे पण लोक अटेंड करतायत, तुम्हाला जर ते फीचर आवडलं असेल तर डेफिनेटली तुम्ही चॅटमध्ये ते तुम्ही रिॲक्ट करू शकता की तुम्हाला ते फीचर कसं आवडलेलं आहे, काय आवडलेलं आहे. सो ग्रेट. कारण हीच गोष्ट आम्हाला मोटिवेट करते, इन्स्पायर करते अजून चांगल्या प्रकारचे रिलीजेस आणि नवीन नवीन फीचर्स तुम्हाला सगळ्या देण्यामध्ये. सो थँक्यू सो मच. तुमचे फीडबॅक्स आणि सजेशन्स आम्हाला कंटिन्यूस देत राहा. दॅट्स व्हॉट is all over. Say great, Avinash. Please continue. Thank you. Okay. Thank you all. Now next powerful capability. आता आपल्या सगळ्यांना जीएसटी रिटर्न्स रिलेटेड भरपूर चॅलेंजेस असतात की जे करंटली आपण जेव्हा जीएसटी रिटर्न पोर्टलवर अपलोड करतोय तर मला जेसन फाईल डाउनलोड करावी लागते किंवा त्याची एक्सेल फाईल डाउनलोड करा, ती व्हॅलिडेट करा आणि देन जेसन फाईल घेऊन मला जीएसटी पोर्टलवर लॉग इन करावं लागतं. जीएसटी पोर्टलवर लॉग इन करून ती जेसन फाईल इम्पोर्ट करा आणि रिटर्न माझा अपलोड करा, रिटर्न तिथनं फाईल करा. हा जो सगळा हेडेक आहे, हे जे मल्टिपल टास्क याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले, रिलीज 5.0 मध्ये तुमचे हे टास्क सगळे इलिमिनेट झालेले. तुम्ही डायरेक्टली टॅलीमधनं रिटर्न तुमचा फाईल करू शकता, डायरेक्टली टॅलीमधून तुमचे जे वाउचर्स आहेत हे वाउचर्स अपलोड करू शकता. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काय काय प्री रिक्विजिट आहे ते आपण चेक करूया. जेव्हा तुम्हाला जीएसटी रिटर्न्स रिलेटेड काय ऍक्टिव्हिटी करायची, तर फर्स्ट तुमचं टॅली आणि जीएसटी पोर्टल ह्याचं कम्युनिकेशन करण्यासाठी
तुम्हाला काही परमिशन्स द्यावे लागतात तुमच्या जीएसटी पोर्टलवरून. तर त्या परमिशन्स कशा द्यायच्या ते आपण चेक करूया. प्रफुल्ला, माझी स्क्रीन विजिबल आहे का? येस अविनाश, आय ओके विजिबल. ओके. मी आता प्रेझेंट पीपीटी मोडला आहे. हे तुमच्या समोर जे आहे हे तुमचं जीएसटीचं लॉग इन आहे. एकदा तुम्ही जीएसटीला तुमचा लॉग इन आयडी, पासवर्ड, क्रेडेन्शियल एंटर केले, देन नेक्स्ट तुमच्या लॉग इन नेमवर क्लिक केल्यानंतर हे सब मेन्यूज ओपन होतात. त्या सब मेन्यूज मध्ये माय प्रोफाईलला तुम्हाला क्लिक करायचं आहे. माय प्रोफाईलला क्लिक केलं की तुम्हाला सर्व्हिसेसला जायचं आहे आणि सर्व्हिसेसमध्ये मॅनेज एपीआय ऍक्सेस हा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे. सर्व्हिसेसमध्ये मॅनेज एपीआय ऍक्सेसला तुम्ही आला, त्यानंतर पुढे अनेबल एपीआय रिक्वेस्ट ह्या ऑप्शनला तुम्हाला येस करायचं आहे. अनेबल एपीआय रिक्वेस्टला येस केल्यानंतर पुढची विंडो ओपन होईल. ह्या इथे तुम्हाला ड्युरेशन सेट करायचं आहे. बाय डिफॉल्ट ते 6 आवर्सचं ड्युरेशन असेल आणि ड्युरेशन एकदा सेट केल्यानंतर बॉटम साईडला कन्फर्म म्हणून बटन आहे, ह्या कन्फर्म बटनला तुम्हाला क्लिक करायचं. ही एवढी प्रोसेस फक्त तुम्हाला तुमच्या जीएसटीएन पोर्टलवरनं ही प्रोसेस फॉलो करायची. एकदा एपीआय ऍक्सेस तुम्ही हे केलात, मॅनेज एपीआय ऍक्सेस सेट केलात, इथे कन्फर्म केलं की मग टॅलीमध्ये आपल्याला दुसरी एक सेटिंग करायची. ही झाली माझी पोर्टलची सेटिंग. पुढची सेटिंग मला टॅलीमध्ये यायचंय. टॅलीमध्ये कंपनी F11 फीचर्स, F11 फीचर्सला तुम्ही आला. ह्यामध्ये जीएसटी मध्ये मी आलो. आता ही जी कंपनी आहे तुमच्या समोर ही मल्टी जीएसटीएन कंपनी आहे. माझे वेगवेगळ्या स्टेट्स मध्ये ऑफिसेस आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडूमध्ये ऑफिसेस आहेत आणि या सगळ्यांचं मल्टी जीएसटीएन जे वेगवेगळे जीएसटी नंबर्स आहेत त्या सगळ्याचा डेट सेंट्रली मी अकाउंटिंग मेंटेन करतो. आता मला एपीआय ऍक्सेस टॅलीमध्ये त्याचं सेटिंग करायचंय. त्यासाठी मी काय केलं, एका रजिस्ट्रेशन टाईपला गेलो आणि कनेक्ट जीएसटी डिटेल्स हा जो ऑप्शन आहे, ह्या कनेक्ट जीएसटी डिटेलला तुम्हाला क्लिक करायचंय. तुमचं जीएसटी युजर नेम इथं पेस्ट टाईप करायचंय आणि देन मोड ऑफ फायलिंग तुम्हाला सेट करायचं. तुमचं मोड ऑफ फायलिंग हे डीएससी आहे की ईव्हीसी आहे ते तुम्हाला सेट करायचं. ऍप्रोप्रिएट तुमचं मोड ऑफ फायलिंग सिलेक्ट करा आणि इथे कंट्रोल ए प्रेस करा. सिंपल एवढी प्रोसिजर तुम्ही जर केली की तुमचं जे कम्युनिकेशन आहे तुमचं टॅली आणि जीएसटी पोर्टलचं कम्युनिकेशन हे तुम्ही करू शकता. आता एकदा तुम्ही हे केलं, ही सेटिंग केली की वरती टॉप साईडला तुम्हाला ऑप्शन मिळतो एक्सचेंज म्हणून. मी एक्सचेंजला आलो. एक्सचेंज मध्ये जीएसटी लॉग इन लॉग आउट हा एक फीचर रिलीज 5.0 मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. मी जीएसटी लॉग इनला आलो आणि इथे मला आता हे माझे जे डिफरंट रजिस्ट्रेशन्स आहेत ते डिफरंट रजिस्ट्रेशन्स तिथं तो विचारतो. ह्यामध्ये मला ऍक्टिव्ह सेशन्स, इनऍक्टिव्ह सेशन्स हे 2 ऑप्शन मिळतात. तुम्हाला कुठलीही जीएसटी रिलेटेड ऍक्टिव्हिटी करायची असेल, जी पोर्टलवर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे, रिटर्न डाउनलोड करायचे, देन रिटर्न फाईल करायचंय, त्यासाठी तुम्हाला तुमचं सेशन हे ऍक्टिव्ह असणं जरुरीचं आहे. मी आता हे एक एक रजिस्ट्रेशन हे ऍक्टिव्ह सेशन्स मध्ये ऍड करतो. जेव्हा तुम्ही क्लिक कराल तुम्हाला तो ओटीपी विचारेल. जीएसटी रजिस्ट्रेशन करताना तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही रजिस्टर्ड केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी जाईल. ओटीपीला क्लिक करा, तुमचा ओटीपी नंबर तिथे द्या. एकदा ओटीपी दिल्यानंतर तुमचं हे रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह सेशन मध्ये ऍड होऊन जाईल. देन मी दुसरा रजिस्ट्रेशन नंबर ऍक्टिव्ह सेशन मध्ये ऍड करतो. अशा पद्धतीने मी माझी जी कंपनी आहे ही ऍक्टिव्ह सेशन साठी ऍड केली. म्हणजे सगळे रजिस्ट्रेशन ऍक्टिव्ह झाले. ते नेक्स्ट एक्सचेंज मध्ये दुसरा एक ऑप्शन आहे अपलोड जीएसटी रिटर्न्स. आता ह्या अपलोड जीएसटी रिटर्न मध्ये मी काय काय अपलोड करू शकतो, तो GSTR1, GSTR3B हे रिपोर्ट जे आहेत हे मी अपलोड करू शकतो. जेव्हा तुम्हाला GSTR1 अपलोड करायचं आहे त्यासाठी काही प्री रिक्विजिट आपल्याला फॉलो करायचे. तुम्ही जीएसटी रिपोर्ट्स मध्ये आला, GSTR1 मध्ये आला. आता मला माझा जो तमिळनाडू रजिस्ट्रेशन आहे ह्याचा एप्रिल महिन्याचा जो रिटर्न आहे तो अपलोड करायचा आहे. मी इथे पिरियड देतो तमिळनाडू. इथे जर तुम्ही बघितलं
वरती जीएसटी रजिस्ट्रेशन, तामिळनाडू रजिस्ट्रेशन दिसतंय. देन पिरियड, आता पिरियडच्या खाली जर तुम्ही बघितलं तर लास्ट ऑनलाईन जीएसटी ऍक्टिव्हिटी, नो ऍक्टिव्हिटी फाउंड. आणखी ह्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये मी जीएसटी रिलेटेड काही ऍक्टिव्हिटी केलेली नाही. माझे रिटर्न्स किंवा वाउचर्स हे मी अपलोड केलेले नाहीत. मी इथे पिरियड सिलेक्ट करतो, 1 एप्रिल टू 30 एप्रिल. रिटर्न काही अपलोड करण्याच्या आधी फक्त तुम्हाला एक चेक करायचं आहे, तुमच्या अनसर्टन ट्रान्झॅक्शन हे 0 आहेत का. कारण इथं जर काही एरर असतील तर रिटर्न अपलोड करताना तुम्हाला ऑब्व्हियसली तो टॅली एरर प्रॉम्प्ट करेल की या पर्टिक्युलर सेट ऑफ वाउचर्स मध्ये हे वाउचर्स रिजेक्टेड झालेले आहेत. तर असे रिजेक्शन येऊ नये यासाठी एक इन्शुअर करायचं आहे, अनसर्टन ट्रान्झॅक्शन हे तुमचे 0 असले पाहिजे. एकदा तुम्ही हे शुअर केलं की तुमचे ट्रान्झॅक्शन हे अनसर्टन ट्रान्झॅक्शन 0 आहे, देन एक्सचेंज मध्ये अपलोड जीएसटी रिटर्न्स, मी GSTR1 ला आलो. इथे मी माझा रजिस्ट्रेशन टाईप सिलेक्ट करतो, लेट्स से तामिळनाडू. मला एप्रिलसाठी GSTR1 अपलोड करायचं आहे. मी इथे पिरियड दिला. हे एवढे डॉक्युमेंट्स माझ्यासमोर इथे अवेलेबल आहे अपलोड करण्यासाठी. जो ट्रॅडिशनल वे आहे, तुम्हाला जर हा रिटर्न GSTR1 हे जे डॉक्युमेंट्स आहेत हे डॉक्युमेंट्स तुम्हाला एक्सेल मध्ये पाहिजे असतील तर इथे एक्सपोर्टला या. जे अगोदर तुम्हाला फीचर्स अवेलेबल होते की पर्टिक्युलर फाईल फॉर्मॅट हा एक्सेल मध्ये, जेसन मध्ये, CSV मध्ये ऍज इट इज आम्ही इथे ठेवलेला आहे. तुम्हाला जर हे सगळे डिटेल्स एक्सेल मध्ये एक्सपोर्ट करायचे असतील, एक्सेल सिलेक्ट करा, तुम्हाला हे डिटेल्स इथनं मिळून जातील. नाऊ हे डॉक्युमेंट्स मला अपलोड करायचे. मी इथे सेंडला आलो, खाली सेंडचं ऑप्शन आहे, सेंडला मी क्लिक केलं. GST date will be updated, GSTR1 data will be updated on to the portal. Do you want to continue? Say yes. एकदा तुम्ही सेंडला क्लिक केलं की इथं अपलोड इज सक्सेसफुल फॉर तामिळनाडू रजिस्ट्रेशन एप्रिल 24. सो आपण तामिळनाडू रजिस्ट्रेशन साठी जो डेटा अपलोड केलेला आहे त्याचा मला टॅली प्रॉम्प्ट इथे देतोय की हा पर्टिक्युलर डेटा हा सक्सेसफुली पोर्टलवर अपलोड झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचा GSTR1 इथनं अपलोड करू शकता. एकदा तुमचा डेटा प्रॉपरली अपलोड झाला, देन तुम्हाला याचा रिटर्न फाईल करायचं आहे. अगेन मी GSTR1 एक्सचेंजला आलो, फाईल GSTR1 ला क्लिक केलं. आपण तामिळनाडू रजिस्ट्रेशन आणि 1 एप्रिल ते 30 एप्रिल वाला पिरियड साठी GSTR1 आपल्याला फाईल करायचं आहे. हे डिटेल्स तुम्ही एकदा व्हेरीफाय करा, हे ज्या समरी दिलेल्या आहे त्या व्हेरीफाय करा आणि देन सेंडला क्लिक करा. सेंडला क्लिक केल्यानंतर टॅली प्रॉम्प्ट करेल तुम्हाला a few transactions is this returns are either uncertain or काही ट्रान्झॅक्शन्स यामध्ये अनसर्टन्स मध्ये होते. स्टील डू यू वॉन्ट टू कंटिन्यू? एक एक्झाम्पल म्हणून मी कंटिन्यू केलं. तर हा जो रिटर्न आहे हा रिटर्न्स माझा पोर्टलवर अपलोड झाला. फर्दर मला आता फायलिंगसाठी कंटिन्यू करायचंय. इथे मी कंटिन्यू फायलिंगला जाईल. तुमचा पॅन नंबर इथे टाका. पॅन नंबर टाकल्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी तो जाईल. एकदा ती प्रोसेस कंप्लीट केली की तुमचा ह्या पर्टिक्युलर मंथचा रिटर्न हा पोर्टल GST पोर्टलवर अपलोड होऊन जाईल. ही सिंपल पद्धतीने तुम्ही तुमचा GSTR1 हा टॅलीमधनं डायरेक्टली GST पोर्टलवर अपलोड करू शकता. वा, एकदमच खूपच सोपं केलंय. टॅली रिलीज 5.0 मध्ये GSTR अपलोड करणं सुद्धा आणि GSTR चे रिटर्न फाईल करणं सुद्धा खूप सोपं झालंय. आय थिंक जे अटेंड करतायत त्या लोकांना पण हे जे रिलीज मध्ये आम्ही जे फीचर दिलेलं आहे, ज्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो आणि मल्टिपल ऍप्लिकेशन्स मध्ये आपल्याला मूव्ह व्हावं लागतं, ते करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही डायरेक्टली टॅलीमध्ये जो तुमचा डेटा आहे तोच फक्त घ्यायचा आणि तिथूनच तुम्ही डायरेक्टली डेटा अपलोड पण रिटर्न अपलोड करू शकता आणि रिटर्न फाईल पण करू शकता. सो अमेझिंग अविनाश, ग्रेट. आणि मला कळते की आपले जे कस्टमर्स आहेत त्यांना पण हे फीचर खूप आवडले तिथे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला अप्रिशिएट करत आहात. येस अविनाश, सो विल ओके. कंटिन्यू विथ दिस. येस. येस येस. नाऊ दुसरा एक चॅलेंजिंग पार्ट की बऱ्याचशा कस्टमर्स कडनं आम्हाला फ्रिक्वेंटली एक रिक्वेस्ट यायची
की GSTR 2A 2B रिकन्सिलिएशन साठी काय करता येईल का? आता करंटली काय होतंय, GSTR 2A 2B रिकन्सिलिएशन करायचं असेल तर मला प्रत्येक मंथ मध्ये जाऊन प्रत्येक महिन्याचा GSTR 2A 2B जेसन फाईल डाउनलोड करा, टॅलीमध्ये ती जेसन फाईल इम्पोर्ट करा आणि देन त्याचं रिकन्सिलिएशन करा. हे TDS टास्क मला प्रत्येक महिन्याला किंवा फोर्टनाईटली बरेच जण ही प्रॅक्टिस करत असतील. आता हे प्रत्येक महिन्याची जेसन फाईल डाउनलोड करणं, प्रत्येक महिन्याला रिकन्सिलिएशन करणं, हे करायची काहीच गरज नाही. डायरेक्टली तुम्ही GSTR 2A 2B हे जे रिटर्न्स आहेत हे तुम्ही पोर्टलवरनं डायरेक्टली तुमच्या टॅलीमध्ये इम्पोर्ट करू शकता. तर हे जे डॉक्युमेंट इम्पोर्ट करायचे सोपी पद्धत आहे. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचंय, एक्सचेंजमध्ये जायचंय आणि एक्सचेंजमधनं हे रिटर्न्स डाउनलोड करून ठेवायचे. एक्सचेंजमध्ये डाउनलोड GST रिटर्न्स हा एक ऑप्शन आम्ही तुम्हाला दिलेला आहे. ह्याच्यामध्ये कॉन्फिगरमध्ये तुम्ही चूज करू शकता की कुठल्या रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत. लेट्स से मी कर्नाटका रजिस्ट्रेशन घेतो. कुठले कुठले रिटर्न्स मला डाउनलोड करायचे, मी ऑल रिटर्न्स इथं सिलेक्ट करतो आणि कुठल्या पिरियडसाठी मला हे रिटर्न्स डाउनलोड करायचे तो पिरियड तुम्हाला द्यायचा आहे. लेट्स से सप्टेंबर पर्यंतचा पिरियड आपण इथं हे करूया. एकदा पिरियड डिफाईन केल्यानंतर तुम्ही इथे खाली डाउनलोडचा ऑप्शन, मी आता कर्नाटका रजिस्ट्रेशन आणि रिटर्न टाईप मी काय काय डाउनलोड करतोय, GSTR 1, GSTR 2A 2B अँड GSTR 3B हे रिटर्न्स मी पोर्टलवरनं डायरेक्टली टॅलीमध्ये डाउनलोड करतोय. ह्याला मी डाउनलोडला क्लिक केलं, टॅली मला प्रॉम्प्ट करेल GST रिटर्न्स आर ऑलरेडी डाउनलोडेड. आता ह्या डेटामध्ये ऑलरेडी डाउनलोड होते, स्टील तो मला कंटिन्यू करण्यासाठी विचारेल. एकदा मी कंटिन्यू केलं की ह्याचं डाउनलोडिंग आणि रिकन्सिलिएशन ही प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल. आता तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये जाऊन जेसन डाउनलोड करणं आणि ती टॅलीमध्ये इम्पोर्ट करून त्याचं रिकन्सिलिएशन करणं ह्याची काहीच गरज नाही. आता हे जे डाउनलोड केलेले रिटर्न्स आहेत हे तुम्हाला टॅलीमध्ये कुठे दिसतील ते आपण चेक करू. मी GSTR 2B रिकन्सिलिएशनला आलो. GSTR 2B रिकन्सिलिएशन मध्ये इथे मला दिसतंय की ऑगस्ट महिन्यासाठी हा जो पिरियड आहे हा ऑगस्टचा आहे. मी इथे आपण कर्नाटका रजिस्ट्रेशन डाउनलोड केले होते रिटर्न्स. मी इथे कंपनी रजिस्ट्रेशन्स मध्ये जाऊन कर्नाटका रजिस्ट्रेशनला आलो आणि ह्याच्यामध्ये मला दाखवतंय की जे 1 ऑगस्ट 24 ते 31 ऑगस्ट 24 ह्या 2Bच्या रिपोर्टमध्ये 6 वाउचर्स माझ्या टॅलीमध्ये आहेत. ब्ल्यू कलर मला इंडिकेट करतो की माझा हा पोर्टलचा डेटा आहे, पण पोर्टलवर 9 ट्रान्झॅक्शन्स आहेत. हे माझं आता स्टेटस जर तुम्ही बघाल, हे स्टेटस हे अनरिकन्साइल्ड आहे. आता हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे कुठले कुठले आहेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर फर्दर तुम्ही ड्रिल डाऊन करू शकता. लेट्स से मी 6 ला एंटर केलं, तुमच्या समोर हा व्ह्यू येईल. कर्नाटका रजिस्ट्रेशन्स, ऑल अदर ITCs, B2B इनव्हॉइसेस मला वाउचर काउंट 6 दाखवतोय, पण पोर्टलवर 9 आहे. मी आणखी आतमध्ये ड्रिल डाऊन केलं. राईट हँड साईडला तुमच्याकडे ऑप्शन आहे वाउचर वाईज. वाउचर वाईजला क्लिक करा. इथं तुम्हाला काही बकेट्समध्ये हे वाउचर्स तुमचे डिवाइड करेल. काही ट्रान्झॅक्शन्स हे माझे मिसमॅचमध्ये आहेत, काही ट्रान्झॅक्शन्स हे माझे अवेलेबल ओनली इन बुक्स आहेत, काही ट्रान्झॅक्शन्स अवेलेबल ओनली इन पोर्टल्स आहेत. तर अशी हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ह्याचे रिकन्सिलिएशन कसं करायचं, हे जे मिसमॅच आहेत हे कसे रिकन्साइल करायचे ते आपण चेक करूया. आता हे ट्रान्झॅक्शन्स थोडेसे आपण डिटेलमध्ये बघूया काय काय या ट्रान्झॅक्शन्स मध्ये आहे. फर्स्ट KLM लिमिटेड ही माझी एक कंपनी आहे. आता इथं जर बघितलं ह्याचं रिकन्सिलिएशन का झालेलं नाही हे जर चेक केलं तर इथं तुम्हाला क्लिअरली दिसतं KLM लिमिटेडची माझी इनवॉइस अमाऊंट जी आहे ही बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये माझ्या टॅलीमध्ये 52,052,650 आहे. पण सप्लायरनी जो रिटर्न अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये ही 53,100 ही व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू कशामुळे हा डिफरन्स आलाय चेक करायचं असेल तुम्ही वाउचर मध्ये जा. आता इथे वाउचर मध्ये मला तो दाखवतोय की TDS ऑन सर्व्हिसेस, इथं TDS त्यांनी डिडक्ट केलेला आहे 450 रुपीजचा. त्यामुळे हा जो डिफरन्स आहे हा 450 रुपीजचा डिफरन्स आहे. माझा पोर्टलवरचा डेटा आणि माझा बुक्स ऑफ अकाउंट्सचा डेटा, टॅली मधला डेटा हा मिसमॅच ह्याच्यामुळे होतोय, TDS एंट्रीच्यामुळे होतोय. सिमिलरली दुसरी एक माझी एंट्री आहे
इथे सुद्धा काही डिफरन्स दिसतोय. माझा टॅली मधल्या डेटा एंट्रीमध्ये 29,250 ही इनवॉइस अमाउंट आहे. पण पोर्टलवरच्या डेटामध्ये 29,500 ही अमाउंट रिफ्लेक्ट होते. ह्याला मी चेक केलं तर इथं अगेन टीडीएसचीच एंट्री आहे 250 रुपयाची. जर असे जे एक्सेप्शन्स आहेत हे कसे आपण रिकन्साईल करू शकतो ते बघूया. आता ह्याच्यामध्ये पोर्टलचा डेटा आणि टॅलीचा डेटा ह्याच्यामुळे टीडीएसची जी एंट्री आहे त्यामुळे हा डेटा मिसमॅच आहे. अशा वाउचर रिकन्साईल करण्यासाठी सिंपल तुम्हाला एक कॉन्फिगरेशन करायचंय. हे फीचरला मी आलो, जीएसटी ला आलो. आपण कर्नाटक रजिस्ट्रेशनसाठी हे करतोय. ह्या पेजला आल्यावर F12 प्रेस करा. F12 मध्ये इग्नोर डिफरन्स इन इनवॉइस अमाउंट ह्याला तुम्हाला अनेबल करायचं आहे. मी इग्नोर डिफरन्स इन इनवॉइस अमाउंटला येस केलं आणि कंट्रोल ए केलं. कंट्रोल ए. आता तुम्ही हे जर बघितलं अविनाश, तो ते खालचं जे फीचर आहे ना ते पण इनेबल कर याचं इनवॉइस बुक्स आणि पोर्टल डिफरन्स वाला. येस, इकडे अलाउ ओके. डिफरन्स व्हॅल्यू टू सेट 10 रुपीज. हां. आता ह्याच्यामध्ये आणखी एक एक्सेप्शन्स होतं, की तुमच्या व्हाउचर्समध्ये काही राउंड अप वाले ट्रान्झॅक्शन्स होते. जिथं की 0.5 पैसेचं काहीतरी एक हे होतं, 50 पैसा किंवा असे जे राउंड अप वाले जे एक्सेप्शन्स होते. राउंड अपमुळे काही रिकन्सिलिएशन्स माझे झालेले नाहीत. तर हे जे रिकन्सिलिएशन्स आहेत, हे सुद्धा तुम्ही इथनं अलाउ डिफरन्स व्हॅल्यू अप टू ₹1 मी इथं सेट करतो आणि विथ इफेक्टिव्ह फ्रॉम इट्स ए 1 एप्रिल. आता इथे तुम्हाला विचारतो, जीएसटी रिलेटेड डिटेल्स वेअर ऑल्टर्ड इन द मास्टर्स रिटर्न, हेन्स ओपनिंग रिपोर्ट विल बी अपडेट इन जीएसटी स्टेटस ऑफ 19 वाउचर्स. 19 वाउचर्ससाठी हे जे मी काही चेंजेस केलेले हे ऍप्लिकेबल होतील. डू यू वॉन्ट टू ओपन द रिपोर्ट? से येस. आता हे जे ट्रान्झॅक्शन्स मी इथे हे केलेले होते, की जे माझ्या रिकन्साइल मध्ये दिसत नव्हते, इथे जर बघितलं तर KLMचा जो व्हाउचर डिफरन्स होता, व्हाउचर आणि पोर्टलचा डिफरन्स होता, हे ट्रान्झॅक्शन सुद्धा त्यांनी रिकन्साइल केले. देन ओम ट्रेडर्स, इथे माझं इनवॉइसच्या ह्याच्यामध्ये राऊंडअपचा ह्याच्यामुळे मिसमॅच येत होतो, हे सुद्धा ट्रान्झॅक्शन त्यांनी रिकन्साइल केलं. आता इथे आणखी एक ट्रान्झॅक्शन आपल्याला दिसतंय, अवेलेबल ओनली इन बुक्स. आता तुम्ही क्लोजली जर बघितलं तर हे 2 ट्रान्झॅक्शन्स राहुल स्टोअर्स हे माझ्या बुक्समध्ये पण दिसत आहेत, पण पोर्टलमध्ये सुद्धा हे ट्रान्झॅक्शन रिफ्लेक्ट होत आहेत. हे कशामुळे होत असतील तर ते आपण चेक करूया. हा जर डॉक्युमेंट कॉलम आहे, हा डॉक्युमेंट कॉलम जर तुम्ही बघितला तर माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये मी एंट्री करताना सप्लायरचा जे व्हाउचर नंबर आहे, हे व्हाउचर नंबर टाईप केलेले आहे 8845, पण सप्लायरनी त्याचा रिटर्न अपलोड करताना व्हाउचर नंबर पूर्ण टाकलेला आहे. आता बऱ्याचशा वेळेला काय होतं, आपण सप्लायरचा इनव्हॉइस नंबर तुमच्याकडे आला तर आपण काय करतो, शेवटचे 4 डिजिट टाकतो, म्हणजे पूर्ण नंबर ॲज इट इज टाकत नाही. ह्याच्यामुळे हा जो GSTR2B आहे, हा आपल्या ह्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुम्हाला मिसमॅच दिसतात. तर असे जे काही एक्सेप्शन्स आहेत, हे कसे हँडल करायचे ते एक आपण चेक करू. आता काही हे 2 ट्रान्झॅक्शन्स माझ्या बुक्समध्ये दिसत आहेत आणि ते पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहेत, पण डॉक्युमेंट मिसमॅचमुळे हे ट्रान्झॅक्शन रिकन्साइल्ड होत नाही. ह्यासाठी तुम्ही अवेलेबल ओनली इन बुक्सला आला, इथे हे 2 ट्रान्झॅक्शन्स मला विजिबल आहेत. तुम्हाला जर 1 बाय 1 टाकायचं झालं तर इथं अपडेट डॉक्युमेंट नंबर हा एक ऑप्शन अवेलेबल आहे. इथनं तुम्ही सप्लायरचे डॉक्युमेंट नंबर हे टाईप करू शकता. पण अझ्युम करा तुमच्याकडे इथे 300-400 वाउचर्स आहेत की ज्याचं डॉक्युमेंट नंबर हे मिसमॅच आहे.
त्या केसमध्ये 1 बाय 1 टाकणं हे थोडंसं टीडीएस होऊन जाईल. ह्यासाठी रिलीज 5.0 मध्ये तुम्हाला एक ऑप्शन आम्ही दिलेला आहे. इथे तुम्हाला फक्त F12 प्रेस करायचं. F12 प्रेस केलं की हा एक ऑप्शन इथे ओपन होईल तुमच्यासाठी. शो पोटेन्शियल मॅचेस बिटवीन बुक्स अँड पोर्टल. टॅली काय करेल, ह्या वाउचर्सची जे पोटेन्शियल मॅचेस आहेत ते तुमच्या समोर दाखवेल. आता इथं जर बघितलं तर हे माझे जे 2 ट्रान्झॅक्शन्स आहेत की जे पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहेत आणि माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. फक्त या डॉक्युमेंट नंबर मध्ये मुळे हे रिकन्साईल होत नाही. मी सिंपल हे वाउचर सिलेक्ट करेल आणि बॉटम साइडला मला ऑप्शन इथं दिलेला आहे, कॉपी डॉक्युमेंट नंबर अँड डेट. मी कॉपी डॉक्युमेंट नंबर अँड डेटला क्लिक केलं. एक वाउचर माझं रिकन्साईल झालं. मी दुसरं वाउचर सिलेक्ट केलं, कॉपी डॉक्युमेंट अँड डेट. हे दोन्ही माझे रिकन्साईल झालं. तुम्ही तुमच्याकडे जेवढे वाउचर्स असतील सगळे सिलेक्ट ऑल करा आणि कॉपी डॉक्युमेंट नंबर अँड डेटला क्लिक केलं, सगळे वाउचर्स तुमच्या विदिन सेकंड्स रिकन्साईल होऊन जातील. आता आपला जो रिकन्साईल वाला पेज होता ते आपण चेक करूया. हे माझे सगळे ट्रान्झॅक्शन रिकन्साईल झाले. काही ट्रान्झॅक्शन्स असे आहेत की जे फक्त पोर्टलवर अवेलेबल आहेत. मे बी बऱ्याच वेळेला काय होतं, काही तुमचे प्रिंटिंग अँड स्टेशनरी वाले ट्रान्झॅक्शन्स असतील जे तुम्ही पर्चेसेस मध्ये टाकलेले आहेत, त्याचा सेट आयटीसी आपल्याला क्लेम करायचा नाहीये. तर असे ट्रान्झॅक्शन तुमच्या पोर्टलवर अवेलेबल होतील. ज्याचा आयटीसी आपल्याला क्लेम करायचं नाहीये, हे तुम्हाला जर एक्सक्लूड करायचे असतील तर अवेलेबल ओनली इन पोर्टलला या, ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करा आणि राईट हँड साइडला सेट जीएसटी स्टेटस म्हणून ऑप्शन आहे. इथे एक्सक्लुडेडला क्लिक करा. आता माझे जेवढे ट्रान्झॅक्शन्स होते हे सगळे रिकन्साईल झाले. तुम्ही जर हा जीएसटी स्टेटस बघितला, 2B चा स्टेटस बघितला की हा माझा रिकन्साईल झाला. आता इथं मला क्लिअर पिक्चर मिळतं. माझा इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हा 28,408 रुपये पॉईंट 32 पैसे. माझं 2B रिकन्साईल झालं. आता माझा 3B मी पोर्टलवर अपलोड करू शकतो. आपण 3B ला येऊया. 3B मध्ये माझं ह्या पिरियडसाठी काय स्टेटस दिसतंय. मी 3B ला आलो. 1 ऑगस्ट टू 31 ऑगस्ट. ह्याच्यामध्ये माझं जी अमाऊंट आहे ही 28,408.32 ही इथे रिफ्लेक्ट होते. आता हा जो रिटर्न आहे, हा जो GSTR 3B आहे, हा मी पोर्टलवर अपलोड करू शकतो. सिंपल. तुम्हाला एक्सचेंजला या, अपलोड जीएसटी रिटर्न. तुम्हाला दाखवतो की 1 ऑगस्ट टू 31 ऑगस्टसाठी जी काही माझी समरी आहे ती दाखवेल आणि इथनं मी आज 3B पोर्टलवर अपलोड करेल. अपलोड इज सक्सेसफुली फॉर कर्नाटका रजिस्ट्रेशन ऑगस्ट 24. या ऑगस्ट 24 चा आपण GSTR 2B रिकन्साईल केला आणि 3B सुद्धा इथनं आपण अपलोड केलं. इंटरेस्टिंग आहे. जे आपल्याला अगोदर चॅलेंज वाला पार्ट होता की प्रत्येक महिन्यामध्ये जाऊन 2B डाउनलोड करा आणि टॅलीमध्ये रिकन्साईल करा. ही प्रोसेस विदिन फ्यू मिनिट्स मध्ये तुम्ही टॅलीमधनं आता रिलीज 5.0 द्वारे करू शकता. ग्रेट अविनाश, ग्रेट. म्हणजे खूपच जबरदस्त फीचर्स आपण रिलीज 5.0 मध्ये लॉन्च केलंय. मला वाटते की 2B रिकन्सिलेशन, 2A रिकन्सिलेशन हा एक खूपच महत्वाचा आणि काय म्हणतात त्याला आपण क्लिष्ट आणि टाइम घेणारा पार्ट असतो आपण जेव्हा रिटर्न फाईल करतो त्या प्रोसेसमध्ये. आणि मला वाटतं सगळ्याच जे काही एक्सेप्शन्स येऊ शकतात आपण जेव्हा रिकन्सिलेशन करतो त्यावेळेला, ते सगळे जे काही एक्सेप्शन्स आहेत ते सगळे एक्सेप्शन्स आपण खूपच चांगल्या पद्धतीनं टॅली प्राईम रिलीज 5.0 मध्ये ऍड केलेले आहेत. आणि मी जस्ट माझं एक्झाम्पल म्हणजे कालच मी एक सेशन घेतो, तिथं पण मी हे जेव्हा शोकेस केलं त्यावेळेला खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळाला लोकांच्याकडून. आणि त्यांनी सांगितलं की नाही, हे जे रिकन्सिलेशन जे आपण टॅलीमध्ये दिलंय ह्याच्यासाठी आधी अगेन जे 2B डाउनलोड करत होते, मग एक्सेल शीटमध्ये यायचं, मग कलरिंग करायचं बऱ्याच वेळेला की कुठला मॅच होतोय, कुठला मिसमॅच होतोय, त्याच्यानंतर परत सप्लायर्सला फोन करायचे, परत टॅलीमध्ये यायचं. तर हे सगळे जे काय सगळ्या गोष्टी लोकांचा टाइम घेत होत्या आणि बऱ्याच वेळेला खूप कॉम्प्लिकेटेड व्हायची, स्पेशली जेव्हा रिटर्नची लास्ट डेट वगैरे येते त्यावेळेला खूपच प्रेशर वगैरे यायचं. त्या सगळ्याच गोष्टी आपण मला वाटतं खूपच चांगल्या पद्धतीनं 5.0 मध्ये दिल्या आहेत.
आणि आय होप जेव्हा आपण सगळेजण यूज करायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला पण रिटर्न रिकन्सिलेशन हा जो काही क्लिष्ट सब्जेक्ट वाटत होता तो तुमचा अगदी कमी वेळामध्ये आणि खूप सोप्या पार्टमध्ये तुमचा रिकन्सिलेशन जो पार्ट आहे तो तुमचा क्लिअर होऊन जाईल. सो ग्रेट अविनाश, आणि थँक्यू वन्स अगेन फॉर मोटिवेटिंग अस. येस अविनाश, विल मूव टू दी नेक्स्ट फीचर. या आता टू बी तुम्ही रिकन्साईल केलं. नेक्स्ट पार्ट काय की सप्लायर कडनं तुम्हाला जे इन्व्हॉइसेस आलेले, हे सप्लायर कडनं जे इन्व्हॉइसेस आले ह्यातले किती इन्व्हॉइसेसचे GSTR1 सप्लायरने अपलोड केलेत, किती इन्व्हॉइसेसचा इनपुट टॅक्स क्रेडिट जो आहे हा आपल्या तुमच्या अकाउंटला जमा होतोय, हे तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही टू बी रिकन्साईल केलं. टू बी रिकन्साईल केल्यानंतर ह्याचा जो इफेक्ट आहे हा तुमच्या आउटस्टँडिंग मध्ये कसा दिसेल ते आपण चेक करूया. हा रिपोर्ट मी चेक करण्यासाठी स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, आउटस्टँडिंग अँड पेएबल मध्ये मी आलो. हे माझे आता 1 एप्रिल टू 25 नोव्हेंबर ह्या पिरियडसाठी हे माझे बॉडी ट्रान्झॅक्शन्स पेएबल आहे. पण ह्या ट्रान्झॅक्शन्स मधलं किती ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट इनपुट टॅक्स क्रेडिट माझ्या पोर्टलवर जमा झालेलं आहे हे मला चेक करायचं आहे. ह्यासाठी सिंपल तुम्हाला आउट पेएबल आला, F12 ला या. F12 ला हा एक ऑप्शन इथं तुम्हाला रिलीज 550 मध्ये अवेलेबल असेल. शो इनपुट टॅक्स क्रेडिट ऍट रिस्क अँड बॅलन्स अमाउंट. माझं इनपुट टॅक्स क्रेडिट किती लॉस होणार आहे आणि माझी बॅलन्स अमाउंट काय आहे ही मला इथे बघायची. शो जीएसटी स्टेटस, हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे रिकन्साइल आहेत किंवा मिसमॅच आहेत हे पण मला बघायचं आहे. ह्याला मी येस केलं आणि ह्या सेटिंगला मी सेव्ह केलं. आता जसं मी ह्या सेटिंगला सेव्ह करतो इथं माझ्या समोर हा रिपोर्ट ओपन होतो. डिफरन्स इन टॅक्सेस, माझी किती अमाऊंट ही रिस्कवर आहे, इनपुट टॅक्स क्रेडिट किती वाउचरच्या अगेन्स्ट मला मिळालेलं. आता KLM लिमिटेड ह्या पार्टीचं 1800 रुपयाचं टॅक्स क्रेडिट हे रिस्कवर आहे. ह्याचं 1800 रुपयाचे डिटेल्स हे मिळालेले नाही. तुम्हाला फर्दर जर काय आणखी ड्रिल डाऊन करायचं असेल तर राईट हँड साईडला जीएसटी इन्फो ऑप्शन अवेलेबल आहे. जीएसटी इन्फोला या. इथे तुम्हाला दाखवतो की अमाऊंट इन बुक्स, माझी टॅक्स अमाऊंट बुक्स मध्ये 3600 आहे, पण ऍक्च्युअल पोर्टलमध्ये ह्याचं जे रिटर्न अपलोड झालेला आहे हा 1800 रुपयाने झालेला. म्हणजे 1800 हे माझं इनपुट टॅक्स क्रेडिट ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये अजून माझ्या बुक्स ऑफ पोर्टलवर जमा झालेलं नाही. ऑब्व्हियसली आपण सप्लायरला पेमेंट करताना हे 1800 रुपये डिडक्ट करून जी काय अमाऊंट असेल ही या सप्लायरला आपण पेमेंट करू शकतो. तर तुम्हाला आता ह्या पेएबल स्क्रीनलाच हा ऑप्शन अवेलेबल आहे. फर्दर तुम्ही आणखी पुढे गेला तर हे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ह्याचं रिकन्साईल झालंय की नाही, तुम्ही हे ट्रान्झॅक्शन एक्सक्लूड केलेत का, तुमचा रिकन्सिलेशन टाईप काय आहे, मिसमॅच आहे की काय आहे, हे डिटेल्स तुम्ही इथनं चेक करू शकता. इंटरेस्टिंग आहे सर. आता याच्याच पहिला मला काय करायला लागायचं, 2A 2B रिकन्सिलेशन झालं की मला नोट डाऊन करून ठेवायला लागायचं की कुठल्या सप्लायरला मला किती अमाऊंट डिडक्ट करून पेमेंट करायचंय. आता तुम्हाला इथं पेएबल मध्ये रिपोर्ट मध्येच टॅली इंडिकेट करतं की ITC तुमचा एवढा लॉस होणार आहे. एवढा लॉस जर तुम्हाला रिकव्हर करायचा असेल तर ऑब्व्हियसली सप्लायरला तेवढी अमाऊंट लेस करून पेमेंट करायचंय. फर्दर आपण एक पुढचं एक्झाम्पल बघूया. जेव्हा तुम्ही बिल सेटल करताय, मी KLM लिमिटेडच्या लेजर मध्ये जातो. आपण KLM लिमिटेडला आलो, त्याचे सगळे ट्रान्झॅक्शन्स मी बघितले. इथे अगेन F12 मी प्रेस केलं अँड शो ITC ऍट रिस्क ह्याला मी आलो. मी त्याचं GST स्टेटस अनेबल केलं आणि कंट्रोल ए प्रेस केलं. आता मगाशी आपण बघितलं 1800 रुपयाचा इथे डिफरन्स होता. तुमच्या राईट हँड साईडला सेटल बिल्स म्हणून ऑप्शन अवेलेबल. मी सेटल बिलला आलो. सेटल बिलला इथं तो दाखवतो माझी बिल अमाऊंट आहे 23,600. एवढी टोटल अमाऊंट मला या सप्लायरला पे करायची. इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट बिल अमाऊंट माझी ही 1800. हे सगळे ट्रान्झॅक्शन जर मी सिलेक्ट केले आणि सेटल बिलला आलो तर तो मला दाखवतो की 1,53,600 हे मला सप्लायरला पे करायचे. सॉरी 1,53,400 हे मला सप्लायरला पे करायचे. राईट. पण ह्या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन्स मध्ये 1800 रुपये हा आपला स्ट्रेट अवे लॉस आहे, कारण याचा 1800 रुपयाचा हा माझा इनपुट टॅक्स क्रेडिट पोर्टलवर आणखी जमा झालेला आहे. म्हणजे मला सप्लायरला पेमेंट करताना हे 1800 रुपये लेस करून पेमेंट करायचंय.
असं जेव्हा पेमेंट तुम्हाला सप्लायरला करायचंय त्यावेळेस सिंपल F12 प्रेस करा आणि सेटल बिल्स ॲज पर डिफरन्स इन अमाउंट ह्याला येस करा. सेटल बिल ॲज पर डिफरन्स इन अमाउंट या ऑप्शनला मी येस केलं. आता जेव्हा तुम्ही सेटल बिल्सला याल, जी मगाशी 23,600 जी अमाउंट दिसत होती, ही ₹1,800 डिडक्ट करून 21,800चं सेटलमेंट हे टॅली तुम्हाला सजेस्ट करेल, की ह्या सप्लायरला आपल्याला फक्त ह्या ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट 21,800च द्यायचंय. पूर्ण ट्रान्झॅक्शनच्या अगेन्स्ट ह्या सगळ्या टोटल पेमेंटच्या अगेन्स्ट फक्त तुम्हाला 151,600 एवढंच सेटलमेंट करायचंय. म्हणजे टॅलीच तुम्हाला सांगेल की ₹1,800 आपले डिडक्ट करून तुम्ही या सप्लायरला सेटलमेंट करू शकता. इंटरेस्टिंग आहे सर. अगोदर आपल्याला हे मॅन्युअली कुठेतरी नोट डाउन करायला लागायचं. आता टॅलीमध्येच तुम्हाला ही फॅसिलिटी आहे. टॅलीमध्येच तुम्हाला सांगेल की या सप्लायरकडनं ₹1,800 मिळालेले नाहीत. टोटल बिल याचं क्लिअर करताना ₹1,800 डिडक्ट करा आणि रिमेनिंग जी काही अमाउंट आहे त्या अमाउंटचं पेमेंट करा. सुपर. होप ऍब्सोल्युटली मतलब म्हणजे मला वाटतं की आपण फक्त 2A आणि 2B फक्त डाउनलोड करायचं आहे आपल्या पोर्टलवरून आणि डाउनलोड केल्या केल्या इमिजिएटली आपल्याला हा एक अतिशय महत्त्वाचा रिपोर्ट जो आहे जे आय थिंक प्रत्येक ऑर्गनायझेशन किंवा प्रत्येक कंपनी बघण्यामध्ये इंटरेस्टेड असेल की आपण जे काही रिकन्सिलेशन केलेलं आहे आणि त्यानंतर मला जेव्हा पेमेंट करायचं आहे त्याला ॲक्च्युली त्या सप्लायरने जो ITC जो आहे तो प्रॉपर त्यांनी पोर्टलवरती अपडेट केलेला आहे की नाही आहे. इव्हन माझ्यामध्ये पण ते मी प्रॉपर रिकन्सिलेशन केलेलं आहे का नाही आहे. तर या फक्त 2 गोष्टी जर मला बघायच्या असतील तर या सिंगल रिपोर्टमधूनच मला कळून जाईल की आता तर आपल्याला इथे फक्त 4च ट्रान्झॅक्शन दिसतात. पण जस्ट इमॅजिन की अगर जसं आपल्याकडे सप्लायर आणि त्याच्यामध्ये त्या ट्रान्झॅक्शनची व्हॅल्यू खूप जास्त आहे आणि त्याच्याबरोबर जे पर्सेंटेज जे आहे GSTचं ते 18% वगैरे आहे. तर त्या केसमध्ये मग आपल्याला डेफिनेटली या सगळ्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसेल की व्हॅल्यू त्या केसमध्ये आपल्याला आपलं जे GST आहे किंवा आपलं जे ITC आहे ते किती ब्लॉक होऊ शकतं आणि त्याच्याबरोबर इमिजिएटली आपण त्या सप्लायरशी कनेक्ट करून आपण या सगळ्या गोष्टी त्याच्याशी बोलू शकतो की सर आपण जे ITC आहे जो तुम्ही ट्रान्झॅक्शन तुम्ही अपलोड केलेलं नाही आहे पोर्टलवरती ते तुम्ही अपलोड करा आणि नसेल तर सर आम्हाला जो ITCचा जो आमचा लॉस होतो सर त्या पद्धतीनं आम्ही तुमचं पेमेंट आहे ते ITCचं आम्ही कमी करू आणि बाकीचं रिमेनिंग पेमेंट तुम्हाला करू शकतो. एक 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 वेगळ्या प्रकारचा जो डेटाचा जो आपण म्हणू शकतो की उपयोग जो आहे तो आपण या ठिकाणी केलेला आहे आणि तुम्हाला काय करायचंच नाही आहे फक्त रिपोर्ट्समध्ये जाऊन फक्त F12 मध्ये ऑप्शन इनेबल करायचा आहे. बाकी सगळ्या गोष्टी टॅली ऑटोमॅटिकली तुम्हाला फेच करून देतो. जस्ट तुम्हाला फक्त इम्पॉर्टंट आहे की टॅलीमध्ये रिकन्साईल करणं आणि टॅलीमध्ये तुम्हाला जो 2A आणि 2B जो आहे तो तुम्हाला डाउनलोड करणं आवश्यक आहे. एवढ्या 2 गोष्टी जर तुम्ही फक्त केलात, तर हा जो एक महत्त्वाचा रिपोर्ट जो आहे तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये तुम्हाला खूप जास्त प्रकारे तुम्हाला या गोष्टीचा मदत होऊ शकतो, की जेणेकरून आपलं ITC ब्लॉक होतंय का नाही होत आहे आणि किती प्रकारे ब्लॉक होऊ शकतं, हे तुम्हाला इमिजिएटलीच रिटर्न फाईल करायच्या आधी तुम्हाला मिळून जाईल. सो एक खूप एक नवीन पद्धतीचा जो रिपोर्ट आहे तो आम्ही 5.0 मध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे. येस अविनाश. येस. आणि आणखी याच्यामध्ये आता ह्या कॅपॅबिलिटी सोबत काही स्मॉल कॅपॅबिलिटीज आता बऱ्याचशा वेळेला काय व्हायचं माझ्याकडे सपोज सेल्स रजिस्टर आहे. मल्टिपल ट्रान्झॅक्शन्स त्यामध्ये आहेत आणि प्रत्येक ट्रान्झॅक्शन जर मला क्लोजली बघायचं असेल तर मला स्केल घेऊन बघायला लागायचं. जे अकाउंटंट आता बघत असतील त्यांच्यासाठी हे एकदम हेडेकवालं काम होतं, की प्रिंटआउट काढली की स्केल घेऊन बघा आणि प्रत्येक ह्याला लाईन बाय लाईन असं पुढे मूव्ह होत जा, की ह्याचं ही माझी पार्टी आहे, ह्याचं टॅक्स अमाउंट एवढी आहे, ह्याच्यामध्ये टोटल इनव्हॉइस अमाउंट आहे. हे सगळं बघायला लागायचं. त्यासाठी आता टॅलीमध्ये रिलीज फाईलमध्ये तुम्हाला एक स्ट्राइप व्ह्यू म्हणून एक ऑप्शन अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मी माझ्या अकाउंट्स बुकमध्ये गेलो, सेल्स रजिस्टरमध्ये गेलो. आता हे एवढे ट्रान्झॅक्शन जर मला बघायचे आहेत, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्ही जर इथं काय आणखी F12 मध्ये जाऊन काही कॉन्फिगरेशन ऑन केलेलं असतील, तर तेवढे कॉलम्स तुमचे ॲड होतील. जेव्हा ह्या ट्रान्झॅक्शनचं तुम्ही प्रिंट आउट काढताना तुम्हाला लाईन बाय लाईन जर आयटम चेक करायचे असतील, तर स्केल घेऊन बसायला लागायचं. आता ते न करता तुम्हाला फक्त F12 प्रेस करायचं आहे आणि एनेबल स्ट्राइप व्ह्यू हा जो ऑप्शन आहे, हा ऑप्शन तुम्हाला इथं येस करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा ऑप्शन येस करता,
हे ट्रान्झॅक्शन्स हे तुमच्या स्ट्राईप व्ह्यू मध्ये दिसतील. आता तुम्हाला स्केल घेऊन बसायची गरज नाही. डायरेक्टली जेव्हा तुम्ही प्रिंट कराल, तुम्हाला हे असे स्ट्रिप्स इथं ह्या रिपोर्टमध्ये अवेलेबल असतील, की जे तुमच्या प्रिंटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील. तर हा एक स्मॉल पण तुमच्यासाठी जो उपयोगी पडणारा फीचर आहे, हा रिलीज 5.5.0 मध्ये अवेलेबल आहे. येस, तर त्याच्याबरोबरच रिपोर्ट्समध्ये नाही, इवन तुम्ही तुमचं जे प्रिंट करता त्या प्रिंटमध्ये पण तुम्हाला जसं अविनाशने ते दाखवलं की स्ट्राईप व्ह्यू जो आहे तो तुम्ही समजा इनव्हॉइस रेज करता, त्या इनव्हॉइसमध्ये पण तुम्हाला जर स्ट्राईप व्ह्यू इनेबल करायचा असेल तर तोही तुम्ही तिथं त्या प्रकारे त्याचा इनेबल करू शकता. सो दोन्ही रिपोर्ट्समध्ये पण अवेलेबल आहे, प्लस त्याचबरोबर प्रिंट्स आपण जे काही करतो त्या प्रिंट्समध्ये पण ऑप्शन अवेलेबल आहे. येस. ओके. नाऊ TDS जो आता 194Q मध्ये जे लेटेस्ट चेंजेस झालेले आहेत सेक्शन अंडर 194Q, ह्याच्यामध्ये TDS ची जी अमाऊंट होती, अगोदर आपण काय करत होतो, TDS ची थ्रेशोल्ड लिमिट तुमची क्रॉस झाली की ₹1 पासून तुमचा TDS डिडक्ट होत होता. आता थ्रेशोल्ड जेव्हा तुमची क्रॉस होऊन जाईल, त्यावेळेस जी काय थ्रेशोल्ड अँड अबोव्हची जी व्हॅल्यू असेल, त्याच्यावर तुमचा TDS हा डिडक्ट झाला पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला सिंपल काही कॉन्फिगरेशन्स करायचे. लेट्स से तुमच्या नेचर ऑफ पेमेंट्समध्ये तुम्हाला यायचंय. नेचर ऑफ पेमेंट्समध्ये आता हे एक नेचर ऑफ पेमेंट मी इथं ऑलरेडी क्रिएट करून ठेवलेलं आहे. तुम्हाला जर हे डिफॉल्ट पाहिजे असेल तर हेल्परमध्ये या. हेल्परमध्ये तुम्ही नेचर ऑफ पेमेंट इथनं सिलेक्ट करू शकता. देन जेव्हा नेचर ऑफ पेमेंट तुम्ही सिलेक्ट कराल, तुमचं सेक्शन 194Q हे ऑटोमॅटिक येईल. तुम्हाला इथं सेट करायचंय की विथ पॅन त्याचा डिडक्शन रेट काय असणार आहे. लेट्स से इंडिव्हिज्युअल पर्सनसाठी विथ पॅन मी इथं 0.10 सेट केलेला आहे. विदाउट पॅन 5% सेट केलेला आहे. अदर डिडक्टिव्ह टाईपसाठी 0.10 आणि 5% हा सेट केलेला आहे. थ्रेशोल्ड लिमिट मी इथं सेट कॉन्फिगर केलेली आहे की 50 lakhs अँड अबोव्ह ही ह्याची पर्टिक्युलर ह्या नेचर ऑफ पेमेंटची थ्रेशोल्ड लिमिट आहे. कॅल्क्युलेट टॅक्स ऑन व्हॅल्यू एक्सिडिंग दी थ्रेशोल्ड लिमिट, याला मी एस केलेलं आहे. आता ह्याचा इफेक्ट माझ्या ट्रान्झॅक्शन्स मध्ये कसा येईल तो आपण चेक करूया. लेट्स से माझी एक पार्टी आहे इलेक्ट्रोटेक, ह्याचे काही ट्रान्झॅक्शन्स आपण चेक करूया. हे माझं ट्रान्झॅक्शन आहे, फर्स्ट ट्रान्झॅक्शन. आता ह्या पर्टिक्युलर ह्याच्या नेचर ऑफ पेमेंटसाठी मी थ्रेशोल्ड लिमिट ही 50 lakhs अँड अबोव्ह केलेली आहे. जेव्हा मी फर्स्ट ट्रान्झॅक्शन माझं बुक करतोय, फर्स्ट ट्रान्झॅक्शन बुक करताना इथे तुम्हाला TDS हा डिडक्शनसाठी विचारत नाहीये. सिंपल मी त्याचं ट्रान्झॅक्शन बुक केलं परचेसचं. जेव्हा सेकंड ट्रान्झॅक्शन येते, आता सेकंड ट्रान्झॅक्शनची माझी जी अमाऊंट आहे ही 35 lakhs आहे. अगोदरचं माझं ट्रान्झॅक्शन हे 35 lakhs होतं. सेकंड ट्रान्झॅक्शन हे 35 lakh आहे. म्हणजे थ्रेशोल्ड लिमिट माझी 50 lakh क्रॉस होती. कितीने क्रॉस होतीये? 20 lakhsनी क्रॉस होते. त्यामुळे 20 lakhs वर 10% त्यांनी 0.1% हे त्यांनी TDS डिडक्ट करायला पाहिजे. आता इथे जेव्हा मी एंट्री पार्टला येईल, ह्या एंट्री पार्टला टॅली हे ऑटोमॅटिकली तुमचं TDS हे डिडक्ट करेल. जी काही रिमेनिंग थ्रेशोल्ड लिमिट क्रॉस होऊन जी 20 lakhs अमाऊंट आहे, ह्याच्यावर त्यांनी 0.1% TDS हा डिडक्ट केला. तुम्हाला जर याचं GST अनालिसिस बघायचं असेल, कंट्रोल O करा. TDS अनालिसिस. इथे तुम्हाला दाखवतो की माझी जी थ्रेशोल्ड लिमिट आहे टॅक्सेबल व्हॅल्यू ही 20 lakhs आहे. नितीन, ही टॅक्सेबल अमाऊंट आहे. त्याच्यावर टॅक्स रेट 0.10% हा त्यांनी कॅल्क्युलेट केला. सिंपल आहे सर. नाऊ 194Q च्या अंडर जे ट्रान्झॅक्शन तुमचे होतात, तो सुद्धा तुम्ही रिलीज 5.0 मध्ये मॅनेज करू शकता. ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे मला वाटतं 194Qचा जो पार्ट आहे तो सुद्धा आपण नवीन 5.0 मध्ये ऍड केला आहे. आणि अगेन TDS हा सब्जेक्टच मुळात TDS आहे मॅनेज करण्यासाठी.
पण आपण आता जे रिलीज 5.0 मध्ये जे फीचर इनेबल केले की ज्याच्यामध्ये 194 क्यूचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये इव्हन आपण जर रिपोर्ट्समध्ये पण जरी बघितलं म्हणजे जसं 50 लाखाच्या वरती तुम्ही ट्रान्झॅक्शन्स केले तर तुम्हाला मे बी आधी लक्षात ठेवावं लागायचं की अरे म्हणजे कुठली ट्रान्झॅक्शन 50 लाखाच्या वरती गेले म्हणजे पहिल्यांदा असं होत नाही की आपल्याला एकदम 50 लाखाचं बिल मिळतं, कधी 10 लाखाचं मिळतं, मग 20 लाख होतं, मग 30 लाख वगैरे होतं. अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला ते लक्षात ठेवायची गरज नाही आहे. टॅलीमध्ये एकदा तो आपण TDS हेल्परमध्ये जाऊन जर TDS नेचर ऑफ पेमेंट येस केलं तर ऑटोमॅटिकली 50 लाखाच्या वरती जेवढी अमाऊंट आहे तेवढी अमाऊंटवरती ऑटोमॅटिकली TDSचा जो पार्ट आहे तो ऑटोमॅटिकली TDS टॅली डिडक्ट करतं आणि इमिजिएटली तुमचा जो 194 क्यूचा जो रिपोर्ट आहे TDS मधला त्याच्यामध्ये सुद्धा ऑटोमॅटिकली हे चांगल्या प्रकारे रिफ्लेक्ट होतं. त्यामुळं हा जो एक नवीन सेक्शन आलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा रिलीज 5.0 मध्ये खूप सोप्या पद्धतीनं तुम्ही ट्रान्झॅक्शन्स मॅनेज करू शकता आणि त्याच्या पद्धतीने त्याचे रिपोर्ट्स पण आहेत. ते रिपोर्ट्स पण तुम्हाला खूप इझिली त्याच्यामध्ये मिळू शकतात. सो अगेन हे एक नवं फीचर आपण टॅली प्राईम रिलीज 5.0 मध्ये आपल्या सगळ्या लोकांच्यासाठी आम्ही प्रस्तुत केलेलं आहे. राईट. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही स्मॉल कॅपेबिलिटीज आहेत की जे आता आपण जे पॉइंट डिस्कस केले त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल GSTR 1 ला तुम्ही आलात, GSTR 1 अपलोड करण्याच्या आधी इथे व्हॅलिड पार्टी GSTN हा एक ऑप्शन तुम्हाला इथं मिळून जातो. तुम्ही तुमचे जेवढे GSTNs आहेत हे रिटर्न अपलोड करण्याच्या आधी व्हॅलिडेट करू शकता. म्हणजे मेजर ज्या क्वेरीज येतात की एखादा GSTN इनऍक्टिव्ह असेल, कॅन्सल झालेला असेल, तर तो पोर्टल रिजेक्ट करतो. तर अशा रिजेक्शन इग्नोर करण्यासाठी तुम्ही फर्स्ट अपलोड करण्याच्या आधीच इथनं व्हॅलिडेट पार्टी GSTN हे ऑप्शन यूज करू शकता. सेकंडली तुमच्याकडे काही डेटा तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेला असेल, काही मास्टर्स तुमचे क्रिएट केलेले असतील. फॉर एक्झाम्पल लेट्स से ही एक माझी कंपनी आहे. हे एक माझं मास्टर आहे की जे डेटाच्या अंडर आहे. महाराष्ट्रात त्याचं स्टेट आहे. माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये हे जे पर्टिक्युलर मास्टर आहे ह्याचे एवढेच डिटेल अवेलेबल आहे. राईट. आता मला ह्याचा जर पॅन नंबर Gएसटी नंबर जर मिळाला, लेट्स से एक Gएसटी नंबर मी महाराष्ट्राचा इथं हे करतो, फेच करतो. आता इथे टॅली तुम्हाला कंपॅरिझन दाखवते की Gएसटी पोर्टलवर ह्या Gएसटीएनचे डिटेल काय आहेत आणि तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ह्याचे डिटेल्स काय आहेत. आता मला हे Gएसटीचे डिटेल्स जे पोर्टलचे जे डिटेल्स आहेत हे माझ्या जो बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये जे लेजर आहे त्याच्यामध्ये ओव्हरराईट करायचे. इथं जर तुम्ही बघितलं ऍड्रेस मिसिंग आहे, पॅन नंबर मिसिंग आहे, देन ह्याचा Gएसटी नंबर इथं टाकलेला नाही आहे. तर हे डिटेल्स मला इथं ऍड करायचे. त्यासाठी सिंपल राईट हँड साईडला जो अपलोड ॲज पर पोर्टल ऑप्शन आहे ह्याला मी क्लिक केलं तर हे डिटेल्स जे पोर्टलचे डिटेल्स आहेत ते माझ्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये आले आणि याला मी कंट्रोल ए केलं की हे सगळे डिटेल्स माझ्या मास्टरमध्ये इथं फेच होतील आणि याला मी सेव्ह केलं. आता मगाशी माझं जे लेजरचे डिटेल्स जे इनकम्प्लीट होते हे माझे पूर्ण आता इथं रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होईल. हिमालया हाईट्स माझं टेस्ट लेजर जे मी नाव दिलं होतं ते सुद्धा रिप्लेस झालं. राईट. तर अशा पद्धतीने तुमचे जे काही ऑलरेडी क्रिएटेड मास्टर्स असतील ते सुद्धा तुम्ही इथनं अपडेट करू शकता. आय होप म्हणजे रिलीज फाईलचे जे कॅपॅबिलिटीज आहेत ते आता मी तुम्हाला शोकेस केला. आता तुमचे जे काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज Q&A मध्ये जर टाईप केले असतील, प्रफुल्ला वन बाय वन आपण घेऊया की ऑलरेडी आन्सर मी केले. ऑलमोस्ट अविनाश थँक्यू अविनाश आभारी आहे. तू जे रिलीज व्हायचे जे काही आपले सगळे फीचर्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले. मी बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आले होते त्याचे सगळे आन्सर्स मी केलेले आहेत. तरी पण आय थिंक कुणाचा जर क्वेश्चन विचारायचा असेल तर तुम्ही हँड रेज करू शकता. मी तुम्हाला अनम्यूट करेन आणि तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. बऱ्यापैकी जे क्वेश्चन्स दिले होते क्वेश्चन आन्सर चॅटमध्ये ते मी बऱ्यापैकी क्लोज केले. एक फक्त जो प्रश्न होता प्रथमेश आय थिंक सरांचा, त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की त्यांचा प्रश्न होता, एक सेकंड.
प्रथमेश सर, तुमचा प्रश्न तुम्ही परत एकदा विचारू शकाल का? मी जस्ट अनम्यूट करतो तुम्हाला, किंवा Q&A मध्ये टाईप करू शकता का परत एकदा सर? ओके, सो ओके, पूजा मॅडम, एक सेकंड टू चेक. आय एम नॉट एबल टू अनम्यूट. अविनाश, तुला अनम्यूट करता येऊ शकता, बघतोयस का? कोणी पार्टिसिपंट्स? पूजा मॅडम म्हणून आहेत, त्यांचा. I will unmute. या ओके या ओके ओके. So yeah, Pooja, you can talk. येस पूजा मॅडम. पूजा मॅडम, आपल्याला काही प्रश्न विचारायचा आहे का? आपण हँड रेज केला होता. अनम्यूट केलंय मॅडम आपल्याला, आपण आपला प्रश्न विचारू शकता. ओके, आय थिंक त्या अवेलेबल नाही आहेत. हा. Logic system. येस येस, लॉजिक सिस्टीम सर. मॅडम, थँक्स फॉर ऑपॉर्च्युनिटी. आता लास्ट केस जी तुम्ही दाखवली की टेस्ट लेजर आहे ज्याची अर्धवट इन्फॉर्मेशन आहे आणि वी फेच डिटेल्स फ्रॉम GSTN फ्रॉम पोर्टल आणि ते डिटेल्स आपल्याकडे अपडेट झाले, पण व्हॉट इफ ऑलरेडी सम ट्रान्झॅक्शन इज प्रेझेंट इन द नेम ऑफ टेस्ट, त्या केसमध्ये काय होणार? ते ट्रान्झॅक्शन तसेच राहतील मॅडम. आता तुम्ही डेटा जो अपलोड करताय हा GSTNच्या ह्याच्यावरनं अपलोड करताय. हा. अपलोड करताना ते मे बी पोर्टलवर डायरेक्ट तुम्ही टाकलेला असेल तर तिथे तो व्हॅलिडेट करेल ऑटोमॅटिकली, ते नाव तिथं घेतलेलं असेल. पण आपल्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याचं नाव फक्त टेस्ट कंपनीचं आहे. तुम्हाला तो एकदा तुम्ही हे केलं की ऍप्लिकेबल फ्रॉम हे विचारेल, डेट विचारेल. ऍप्लिकेबल फ्रॉम कधी तुम्हाला करायचं ते डेट तुम्ही तिथं सेट करू शकता, इफेक्टिव्ह डेट. आणि इफेक्टिव्ह डेट टाकली की तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये त्याचा हे होऊन जाईल, रिफ्लेक्ट होऊन जातील. आपण इथे फक्त काय हे करतोय, ऍड्रेस डिटेल टाकतोय. हा. जर त्याचा GST नंबर मिसिंग असेल तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये, तुम्ही रिटर्न पोर्टलला अपलोड करताना तिथं ऑब्व्हियसली तुम्हाला ती एरर आलेली असेल. पोर्टलवर टाकताना तुम्ही तिथं मॅन्युअली टाकलेला असेल, पण बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये तो रिफ्लेक्ट होत नाही, है ना? राईट. तर हे फक्त आपण काय करतोय, तुमचा बुक्स ऑफ अकाउंट्स हा डेटा हे करतो, अपडेट करतोय. ओके. तुमचे पास्ट जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याच्याशी म्हणजे तो हे नाही करणार. तुम्ही तिथं इफेक्टिव्ह डेट जर आजची टाकली की आजपासून पुढचे जे काही ट्रान्झॅक्शन होईल त्याच्यावर हे अपडेटेड डिटेल यायला सुरुवात होईल. ओके, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू. Thank you. Vishal. सर, मला एक विचारायचं होतं की आपण जे विशाल, आवाज तुमचा ब्रेक झाला. विशाल सर, तुमचा माईक म्यूट झालाय सर, अनम्यूट करा का प्लीज. सर, आवाज येतो आता? हो, आता येतोय, बोला सर. सर, मला एक विचारायचं की ज्यावेळेस आपण टॅली मधून इनवॉइसिंग क्रिएट करतो ना, इनवॉइसिंग क्रिएट केल्यानंतर काही वेळेस काय होतं, नॉर्मल आपल्याला अमाऊंट मध्ये चेंजेस करायचे असतात. तर ते चेंजेस करताना ते एरर येतात आणि GSTR1 मध्ये पण दिसतात ते एरर आहे म्हणून त्या इनवॉइसिंग मध्ये. त्यासाठी काय सोल्युशन आहे का डायरेक्ट त्याला? सर, आता ई इनवॉइस बरोबर एरर जे आलेले असतील त्या तुम्हाला तिथं डिटेल्स जे आहेत ना ते प्रॉपरली टाकल्याशिवाय ते होणार नाही. म्हणजे तो केस टू केस बेसिसवर आपल्याला चेक करायला लागेल. तुमचे जे टॅली पार्टनर्स आहेत त्यांना जस्ट तुम्हाला एकदा कन्सल्ट करा, ते गाईड करतील तुम्हाला. ठीक आहे सर. ओके. Okay, Vijay Gupta next. शुभ दुपार. येस सर, बोला विजय सर. सर्वप्रथम 5.0 मध्ये जे 5 फीचर्स प्रॉमिनेंटली दाखवले त्याच्याबद्दल धन्यवाद. पण मी माझे क्वेश्चन्स Q&A मध्ये टाकले होते. फक्त त्याच्यातला एक मुद्दा थोडा हायलाइट करू शकतो की म्हणजे मला विचार बघायचा आहे त्या केसमध्ये का RCM संदर्भामध्ये काही इम्प्रूव्हमेंट केलेली आहे का आपण? RCM मध्ये सर आय थिंक नाही. रिलीज 5 मध्ये नाहीये सर, पण तुमची जर क्वेरी काय असेल ना तर तुमच्या BM ला एकदा फक्त काही करा, शेअर करा.
जे म्हणजे त्याच्यावर काय आन्सर हे करता येईल ते आपण चेक करूया. बरं. आणि जस्ट अजून एक छोटासाच प्रश्न, ज्या वेळेला फक्त ई इनवॉइस आहे किंवा फक्त ई वे बिल आहे एक्सपोर्टशी रिलेटेड, तर ते काम कम्फर्टेबली होते. पण ज्या वेळेला एक्सपोर्ट करतोय आणि ई वे बिल आणि ई इनवॉइस करतोय, तर 100% ई इनवॉइस होऊन जातं. पण ई वे बिल पोर्ट आणि किंवा कंट्रीच्या याच्यामुळे रिजेक्ट होतं किंवा ते क्रिएट नाही करता येते. तर त्याला काही सोल्युशन काढलंय का? सर आपण ना कारण आत्ताचा जो आपला जो पार्ट आहे तो मोर रिलेटेड टू रिलीज 5 आपण जे नवीन फीचर्स आहेत त्याच्याबद्दलचा आहे सर. आय गॉट युअर क्वेरी. मग आपण एक काम करू सर, तुमचा नंबर आमच्याकडे आहेच आहे सर. आपण बरं, ठीक आहे. ऑफलाईन कनेक्ट करूया सर या विषयावरती आणि तुमची जी क्वेरी आहे ते आपण चेक करू आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय सोल्युशन करता येऊ शकतं ते आपण बघूया सर. एक्सपोर्टमध्ये सर. चालेल. एक्सपोर्ट किंवा तुमचा जो इश्यू आहे त्याच्याबद्दलचा सर. चालेल. थँक्यू फॉर द ऑल द इन्फॉर्मेशन अँड नॉलेज गिवन सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू. Thank you, sir. Next, Amol N. Shah. गुड आफ्टरनून सर. अमोल सर. माझी क्वेरी होती की आपण जेव्हा टॅलीमध्ये CGST आणि HGST लेजर क्रिएट करतो, म्हणजे परचेससाठी आणि सेल्ससाठी, म्हणजे अकाउंटिंग करताना परचेसमध्ये जो इनपुट GST असतो तो CGST HGST टाकतो आणि सेल्समध्ये पण आउटपुट GST असतो तो CGST आणि HGST टाकतो. पण जेव्हा मला कॉलमनर टॅक्स रेट वाईज हवं असतं तर ते टॅलीमध्ये सध्या येत नाही ना. तुम्ही सेल्फ रजिस्टर म्हणताय की काय सर? परचेस रजिस्टर असो किंवा सेल्स रजिस्टर असो, आपण कॉमनली CGST आणि HGST लेजर सिलेक्ट करतो अकाउंटिंगला. अच्छा अच्छा. मला सेल्स रजिस्टर डिस्प्ले अकाउंट सेल्स रजिस्टर मधनं मग कॉलम वाईज टॅक्स रेट वाईज टॅलीमध्ये येत नाही. त्यामुळे आम्ही काय करतो, प्रत्येक लेजरला वेगवेगळं अकाउंट नाव देतो. 2.5% CGST, 6% GST, 9% GST, असं वेगवेगळे नंबर ऑफ लेजर्स वाढतात आमचे. मग ओके ओके. पण टॅली रिकमेंड काय करतं की फक्त CGST HGST तुम्ही सिलेक्ट करा. पण प्रॉब्लेम कुठे येतो, चेकिंगला किंवा याला येतो प्रॉब्लेम. पण सर तुम्हाला जो तुम्ही याच्या शो रेट डिटेल्स चा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये गेलं तर तुम्हाला दिसत नाही सर तिकडे CGST HGST नाही सर, बघा तुम्ही करून बघा. एकदा अविनाश बघणार का, नाहीतर आपण चेक करू मग. म्हणजे हा बऱ्याच दिवसाचा इश्यू आहे. मी टॅलीला मेल पण केला होता. हा. पण आम्ही मग जुनीच मेथड वापरतो. मग टॅलीच्या लेजरला आम्ही वेगवेगळे नावं देतो. मग 2.5% CGST इनपुट CGST, 2.5% आउटपुट CGST. ओके ओके ओके. ठीक आहे. आपण एकदा काम करू सर, तुमचा नंबर मला मेन्शन करून ठेवा सर. त्याच्यामध्ये मी एकदा कॉल करतो सर तुम्हाला. आय चेक इट आउट सर. मी तुम्हाला पर्सनली फोन करून आपण बघू सर काय आहे शिवाय आणि आपण चेक करू सर. ओके, थँक्यू. आणि मी दुसरी क्वेरी विचारू शकू? हा बोला सर. दुसरं एक आहे की असा एक रिपोर्ट आहे का की मंथली माझं रिकन्सिलेशन झालं तर टोटल माझे मॅच किती आहेत, मिसमॅच किती आहेत, पार्शियल किती आहेत, किंवा मिसिंग इन 2 आणि मिसिंग इन 2B असे किती आहेत? सर याच्यामध्ये तुम्ही जेव्हा ह्याला जाता ना, आपल्या रिकन्सिलेशन पेजला गेलात तुम्ही. हा. या रिकन्सिलेशन पेजला आलात तुम्ही. रिकन्सिलेशन पेजला तुम्ही इथं आलात की तो दाखवतो की किती रिकन्साईल आहेत आणि याला इथे आलात की वाउचर वाईज करायचंय. वाउचर वाईज मध्ये आता हा पूर्ण रिपोर्ट आपण मगाशी रिकन्साईल केला, त्यामुळे तो इथं 0 दाखवतो. मी पिरियड याचा चेंज करतो. इथे तुम्हाला दाखवतो मिसमॅच मध्ये माझे किती आहेत, अवेलेबल ओनली इन बुक्स मध्ये किती आहेत. हे पिरियड वाईज तुम्हाला हा रिपोर्ट या पेजवर अवेलेबल आहे. हा, पण याच्यामध्ये टोटल मला असं समरी नाही येणार की बाबा, तर सपोज काही ठिकाणी काय होतं, अवेलेबल ऑन पोर्टल, पण माझ्याकडे बुक्स मध्ये नाहीये. तर कॉलमनर रिपोर्ट किंवा तो सर तुम्ही बाहेर बघा. हा, तिथे दाखवा. इथे तुम्हाला मिळून जातो. हा जो आहे ना, आता काही रिकन्साईल केले त्यामुळे अवेलेबल ओनली इन पोर्टल, अवेलेबल इन ओनली इन बुक्स हा दिसत नाही. इथे तुम्हाला त्याची समरी मिळून जाते. हा जो ट्रँग्युलेशन रिपोर्ट आहे ना, ट्रँग्युलेशन रिपोर्ट मध्ये सर तुम्हाला जी समरी मिळून जाईल सर. म्हणजे बुक्स मध्ये किती आहेत, पोर्टल मध्ये किती आहेत, मिसमॅच मध्ये किती आहेत. तुम्ही पिरियड टाकलात ना तर की तुम्हाला इमिजिएटली ट्रँग्युलेशन मध्ये दिसून जाईल सर. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू.
फक्त सर पहिली जी क्वेरी होती ना ती थोडंसं हाय प्रायोरिटी हो मध्ये हो, आपण डेफिनेटली चेक करू सर, शुअरली. थँक्यू सर. येस, थँक्यू. Thank you, sir. Next, Nagesh. हा सर. Yes, Nagesh. हा प्रफुल्ल सर. येस नागेश सर. माझा असा विषय होता जसं आपण मल्टी क्रिएट करतो जीएसटी म्हणजे जीएसटी नंबर टाकून हा, तसं आपण मल्टी अल्टर किंवा मल्टी अपडेट करू शकतो का? मल्टी अपडेट. हा, तो एक मला कुठं तिथे दिसला नाही आहे. तुम्ही मल्टी क्रिएट करू शकतोय हा हा पण हा, मल्टी अल्टरला जाऊन किंवा आपण मल्टी जीएसटी नंबर आपल्याला अपडेट करायचे आहेत. बरोबर बरोबर बरोबर. तो एक तो एक ऑप्शन येस मध्ये दिसत येस, नाहीये. तर आता मल्टी एक्सेल मध्ये तुम्ही गेलात ना, एक्सेल नाही सर, मध्ये एक्सेल नाही बोलत नाही. ऑलरेडी माझ्याकडे डेटास मध्ये एक 100 पार्टी ऑलरेडी क्रिएटेड आहेत. आपण काय करतो मल्टी अल्टर जाऊन आपण चेंज करतो. बरोबर. तसं मल्टी अल्टरला तो ऑप्शन नाही की युजिंग फ्रॉम जीएसटीचा. सर ते जे डिटेल्स आहेत ना जे ऑल्टर करायचे एक्सेल मध्ये तुम्ही असेल ना, एक्सेल शीट नाही सर, एक्सेलचं नाही बोलत. माझ्याकडे ऑलरेडी 100 लेजर माझ्या तयार आहेत. मी तेच सांगतोय सर, ऑलरेडी तुमच्याकडे अवेलेबल आहे. हा तुम्ही जेव्हा एक्सेल शीट मध्ये सगळे जीएसटीएन टाकाल, हा ती फाईल ह्याच्यामध्ये फेच करा, फेच इम्पोर्ट जीएसटीएन फ्रॉम एक्सेल. नाही पण सर ऑलरेडी क्रिएटेड असल्यामुळे तो कसा अपडेट करणार सर? ऑलरेडी क्रिएटेड तर आहे ते. आता एक जस्ट आपण सिंगलचं एक एक्झाम्पल बघितलं ना, सेम त्याच पद्धतीने ते अपडेट होऊन जाईल. नाही सर, सिंगल झाले. मला मल्टिपल एकाले तुम्ही मी मल्टी. सर तुम्हाला तेच सांगतो ना सर, जेव्हा तुम्ही एक्सेल वरनं घ्याल ना तिथं तो दाखवेल सर डिटेल्स. मी एक्सेल वरनं बोलत नाही सर. मी काय म्हणतो ऑलरेडी माझ्याकडे मल्टी सर अल्टर. तुमच्याकडे 100 लेजर ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत, राईट? ऐका ना सर. एक काम करा ना, तुम्ही आता मल्टी अल्टरला जावा इथे. सर मी सांगतो ते तर ऐका. हा. सर आपल्याकडे ना 100 लेजर तुम्ही ऑलरेडी क्रिएट केलेले, करेक्ट? हा हा 100 जीएसटीचं तुम्ही एक्सेल मध्ये डिटेल तुमच्याकडे अवेलेबल आहेत. नाही सर, मी माझे जुने आहेत ऑलरेडी मी क्रिएटेड केले आहेत ते. हा. मी नवीन बोलत नाही आहे. सर काय म्हणतात की आपण जसं आता आपण सिंगल लेजर मध्ये जाऊन फेच डिटेल्स करून तिथे अपडेट करतो ना, की तिकडे अरे. लेजर अपडेट होतं. नाही सर, एक काम. हा, इथे जावा, मल्टी जावा, मल्टी मास्टरला जावा. हा, इथे अल्टरला जावा, मल्टी अल्टर. हा, डेटर्स ग्रुप घ्या. हा, इथे असं ऑप्शन यायला पाहिजे. लक्षात आलं सर तुमचं म्हणणं काय आहे ते. हा. पुन्हा जसं आता आपण कसं केलं की एक सिंगलचं केलं ना, की एक सिंगल आपण लेजर ओपन केलं आणि हा. तिथून डिटेल्स अपडेट केले आणि किंवा आपण मल्टी लेजर नवीन बनवले. तसं सरांचं म्हणणं की ऑलरेडी जे माझ्याकडे आहेत हा. त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक अल्ट्रेशन व्हायला पाहिजे. सो हा. ठीक आहे सर, वी गॉट युअर फीडबॅक. विल टेक दिस फीडबॅक सर अँड विल कनेक्ट विथ दी पीएम टीम. आम्ही पीएम टीमशी बोलू सर याच्यावरती आणि हा. तुमचे फीडबॅक पुढे शेअर करू सर. विल ठीक चेक इट. आहे. थँक्यू फॉर द फीडबॅक. सर एक एक्झाम्पल घ्या. ही हा. माझी एक्सेल शीट आहे. ह्याचे ऑलरेडी मास्टर्स तुम्ही आतमध्ये क्रिएट केलेले आहेत हा. तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये. तो सर क्रिएट करून देत नाही सर. ऑलरेडी क्रिएटेड म्हणून सांगतो सर. आम्ही बघून बसलोय सगळे. अच्छा, ऑलरेडी क्रिएटेड आहे म्हणतो तो. ठीक आहे. नो प्रॉब्लेम नागेश सर, तुमचं सजेशन मिळालं सर डेफिनेटली. आम्ही पुढे डेफिनेटली शेअर करू सर. इट्स अ गुड सजेशन सर. येस थँक्यू सर. Thank you, Nagesh. येस थँक्यू. Skurti, next. Shrutika Apte. हॅलो. नाही, माझा डाऊट तोच होता. माझा आवाज येतोय? हो मॅडम येतोय, बोला. गुड आफ्टरनून. माझा डाऊट ऍक्च्युली हाच होता मल्टी अपडेटचा, पण सरांनी तो पॉईंट कव्हर केलाय. सो बऱ्यापैकी तो ऑप्शन आहे. माझा डाऊट असा होता की ते टेम्पलेट कसं मिळणार? म्हणजे ऑलरेडी जर मास्टर्स आहेत तर ते टेम्पलेट कसं मिळणार आपल्याला जीएसटीएन अपडेट करण्यासाठी? ओके. नाही, तो पॉईंट आला लक्षात. जसं सरांनी सांगितलं आता ना की मल्टी अल्ट्रेशन जर करायचं असेल तर काय आपल्याला करता येईल. तो डेफिनेटली मॅडम टेम्पलेटची काहीच गरज नाही. तुमच्याकडे एक्सेल मध्ये जर तो जीएसटीएन सेव्ह केलेले असतील ना, ते एक्सेल तुम्ही इम्पोर्ट करू शकता. टॅली हो, पण तुम्हाला त्याला पार्टीचं नाव कसं मिळणार फेच करताना? तो माझा डाऊट होता. अच्छा, हा, व तो फक्त आपल्याला हे करायला लागेल. पार्टीचं नाव तिथं चेक करणे, कारण 1 बाय 1 तुम्ही चेक करू शकता. पण मल्टी अल्टरेशन मध्ये तो सरांनी जो आता विचारला होता तो आपल्याला एकदा R&D टीमची हे करावं लागेल. हा, ठीक आहे, चालेल. ओके, थँक्यू. थँक्यू मॅडम. Thank you. Next, Ruhi. हॅलो. Yeah.
माझा आवाज येतोय सर? हो हो मॅडम येतोय, बोला. थँक्यू फॉर डेमो. खूप छान झाला. थँक्यू धन्यवाद मॅडम. त्याच्यासाठी. एक थँक्यू. मला क्वेरी होती जीएसटी टू बी रिकन्सिलिएशन संदर्भात. ते सरांनी दाखवलं की आपण अपडेट करतो डॉक्युमेंट नंबर, म्हणजे फॉर एक्झाम्पल पोर्टलला वेगळा असेल, एबीसी असेल आणि आपल्या टॅलीमध्ये 1 2 3 असेल. सो तिकडे सरांनी एक ऑप्शन दाखवला अपडेट करायचा आणि तो अपडेट पण होतो. पण त्या एंट्रीमध्ये जाऊन तो अपडेट होतो का? कारण जर ऑटोमॅटिक नंबरिंग असेल तर त्या केसमध्ये अपडेट होईल का तो नंबर पोर्टलचा? तुमचं व्हाउचर एंट्री जी आहे ना मॅडम, व्हाउचर एंट्रीमध्ये ते जे डॉक्युमेंट नंबर आहे तो तिथं पेस्ट होईल. ओके. तुमचं जे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये तुम्ही जी एंट्री केलेली आहे, फॉर एक्झाम्पल सप्लायरनी तो पूर्ण नंबर टाकलेला आहे आणि तुम्ही शेवटचे 4 डिजिट तुमच्या टॅलीमध्ये टाकले, तर जेव्हा बरोबर. कॉपी डॉक्युमेंट नंबर आणि डेट हे करतो ना, तो डॉक्युमेंट नंबर हे तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये तो पेस्ट होऊन जाईल. हे पण त्या एंट्रीमध्ये मॅन्युअल होईल का जर ऑटोमॅटिक नंबरिंग असेल? एंट्रीमध्ये येऊन जाईल. सी मॅडम, जनरली जर बघितलं ना मॅडम, तर आपण हे बघितलं, हे परचेस रिलेटेड गोष्टी बघितल्या, बरोबर आहे. परचेसमध्ये राईट. जनरली आपण ऑटोमॅटिक नंबरिंग ठेवत नाही. ऑटोमॅटिक नंबर आपण जनरली सेल्समध्ये ठेवतो, कारण परचेसमध्ये आपल्याला जे सप्लायरचं जे इन्व्हॉइस येतं त्याचा जो व्हाउचर नंबर असतो तोच आपल्याला अपडेट करायचा असतो मॅडम, करेक्ट. बरोबर. त्याच्यामुळे कारण त्याच्यामुळे जे आपण जे सप्लायरने मला इन्व्हॉइस दिलेला आहे तोच डॉक्युमेंट नंबर आपला पोर्टलवरती दिलेला आहे, तोच आपल्याला अपेक्षित आहे की आपण याच्यामध्ये अपडेट करावा, आपल्या इन्व्हॉइसमध्ये अपडेट करावा. सो त्या अँगलनी कॉपी पेस्ट जरी झालं ना तरी तुम्हाला काही इम्पॅक्ट येणार नाही मॅडम त्या गोष्टीचा. ओके. कारण आय नो की ते मॅन्युअल ठेवतात परचेससाठी, पण काल मी एका सीएचं करत होते तेव्हा त्यांचं एका परचेसचं ऑटोमॅटिक होतं. सो आम्हाला परत ते ऑटोमॅटिक मधून आम्ही ऑटोमॅटिक मॅन्युअल ओव्हरराईड केलं आणि हा. तेव्हा मग ते झालं. हा मॅडम, हे बघा, आता हे एक्झाम्पल होतं ऑगस्टचे ट्रान्झॅक्शन, 2 ट्रान्झॅक्शन्स होते की जे आपण बरोबर. डॉक्युमेंट कॉपी पेस्ट केले, हम्म. राईट. आता रिकन्साईलच्या आधी इथं फक्त युजरनी काय केलं होतं, 8845 टाकलं होतं. हम्म. आपण पोर्टलवरनं ते डॉक्युमेंट कॉपी केलं, हे तुमच्या टॅलीमध्ये आता पेस्ट झालेलं आहे. ओके. जे पोर्टलवरनं आपण डॉक्युमेंट कॉपी केलं होतं, डॉक्युमेंट नंबर, तो इथे आला, सप्लायर इन्व्हॉइस नंबर आला. ओके. येस. सिमिलरली तुमचं ऑगस्टचं दुसरं ट्रान्झॅक्शन होतं, जिथं त्यांनी फक्त 7689 टाईप केलं होतं, ते डॉक्युमेंट इथे आले. ओके. ओके, म्हणजे त्याचा इफेक्ट वाउचर नंबरिंग न होता सप्लायवर होतो, जे खाली आहे. हा जो सप्लायर इन्व्हॉइस नंबर. सप्लायर इन्व्हॉइस, कारण तुमचं रिकन्सिलिएशन हे सप्लायर इन्व्हॉइस नंबरने होतं. येस. जो डॉक्युमेंट नंबर पोर्टलवर अपलोड केलाय त्यावरनं तो रिकन्साईल करतो. ओके सर. है ना? या. थँक्यू सर. थँक्यू सो मच. Thank you, ma'am. Next, Kishore. क्या हो? डाऊट्स असतात तर? I think he's not there, so Okay. No, we can go for not next person. Okay. So we'll take last question. Why? Because 1 o'clock we have a Q&A live with Yeah. Tejas sir. Yeah. So have you posted the link over there? No, I'll post it right away. या शुअर. सो एक आपण शेवटचा प्रश्न घेऊया, आणि जसं माझा कलिग म्हणाला त्या पद्धतीनं आपल्याला थोडंसं सेशन थांबावं लागेल, कारण 1 वाजता आमचे जे MD आहेत तेजस सर जे आहेत त्यांचा लाईव्ह Q&A सेशन सुरू होईल. तर त्याची लिंक पण माझा कलिग आता तुम्हाला त्यांनी चॅटवरती टाकलेला आहे. तर तुमचे अजून काही प्रश्न वगैरे असतील तर आमचं लाईव्ह Q&A सेशन तिकडे सुरू होईल. तिकडे पण आपण आपल्या जे काही प्रश्न असतील तर तिकडे तुम्ही पोस्ट करू शकता. येस. सो एक लास्ट प्रश्न आपण घेऊया. येस साई. Just a moment. So ultimate Avinash. ओके. येस अविनाश सर. हा सर, गुड आफ्टरनून. माझा इश्यू होता की जो आता एक नवीन फीचर आलाय की टॅली बिल सॉर्टिंगचा एक कन्सेप्ट जो तुम्ही यात दाखवलेला हो. होता, आणि सेकंड एक क्लायंट्स होते की इनवॉइसिंग जे आपण करतोय, हो, तर इनवॉइसिंग जनरेट झाल्यानंतर ज्यावेळी आपण मंथली रिटर्न सबमिट करणार, अपलोड करणार, तर त्यावेळी ते इनवॉइसिंग डुप्लिकेशन किंवा ओव्हरराईट होणार ना? ई इनवॉइस. हा, इनवॉइसिंग मी ऑलरेडी पोर्टलला अपलोड केलंय. हा.
ज्यावेळी मी GSTR1 अपलोड करतोय हा त्यावेळी तिथं ओव्हरराईड होणार काही ॲज इट इज तसाच राहणार डेटा तो. आता अविनाश तुम्हाला डॉक्युमेंट नंबर आहे ना तो पेंडिंग फॉर अपलोडचा जो सेक्शन येतो ना GSTR1 मध्ये तेवढेच डॉक्युमेंट तो अपलोड साठी दाखवेल. ज्याचं ऑलरेडी ई इनवॉइस बनवलेले आहे तो पोर्टलवर रिफ्लेक्ट झालेलेच आहे बरोबर है ना. ठीक आहे. सॉर्टिंगचं एक ते दाखवा. हा अविनाश एक शॉर्ट दाखवणार का एका मिनिटात? सॉर्टिंगचं कुठलं? हा आपण ह्याच्यात जा ना एक हे कर बिल वाईज सॉर्टिंग. बिल वाईज सॉर्टिंगचा जो पार्ट आहे ना नाही याच्यामध्ये नाही. एखादं पेमेंट वाउचर ओपन कर. आउटस्टँडिंग म्हणतोय की नाही पेमेंट वाउचर पेमेंट वाउचर नॉर्मल वाउचर पेमेंट वाउचर. हा वरचं चालेल पेमेंट. ठीक आहे पेमेंट एंट्री केली तर डायरेक्ट पेमेंटच्या एंट्रीमध्ये जाणार. रिसिट पण चालेल. रिसीट पेमेंट कुठलं पण चालेल. हा एंटर 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 बस पाठीमागे जे सॉर्टिंग येतं इथं ना बेसिकली. हा इथं ऍक्च्युली ॲडव्हान्समध्ये आहे इथं अगेन्स्ट रेफरन्सवाला. हा इथे बेसिकली एक नवीन फीचर आपण ऍड केलं याच्यामध्ये की आता आपण जर बघितलं तर इथे आपण जेव्हा एंट्री करतो पेमेंट किंवा रिसिप्टची त्यावेळेला आपल्याला इथं पेंडिंग बिल्सचं जे सॉर्टिंग येतं या ठिकाणी हे आपण जे अगेन्स्ट रेफरन्स करतो त्या पद्धतीनं इथं या ठिकाणी येतं. म्हणजे जसं जुलैचं पहिल्यांदा आलेलं आहे बॅलन्स वाईज इकडे या ठिकाणी आहेत आणि मग आपल्याला थोडं डिफिकल्ट होतं की आपल्याला जर काही नॉक ऑफ करायचं असेल बॅलन्स वाईज प्रमाणात तर ते करता येऊ शकत नाही. तर त्यासाठी रिलीज 5.0 मध्ये आपण एक नवी सॉर्टिंग मेथड पण इनेबल केलेली आहे. तीही मी तुम्हाला दाखवतो. अविनाश F1 मध्ये जा एकदा. F1 हेल्प सेटिंग्स डिस्प्ले. ओके आणि इथं सॉर्टिंग हा इथे एंटर कर. तर इथे बघितलं तर आता करंटली आपली बाय डिफॉल्ट सेटिंग आपण केलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे आत्ताचं जे आपण जे पेमेंटमध्ये बघितलं तिथं ते बाय डिफॉल्टमध्ये आतापर्यंत जे सॉर्टिंग मेथड होती ती दिसत होती. पण त्याच्याबरोबरच आपण आता ॲडिशनल जवळजवळ 8 ते 9 सॉर्टिंग मेथड्स ॲडिशन केलेल्या आहेत. जसं बॅलन्स डिक्रीजिंग आहे, बॅलन्स इन्क्रीजिंग आहे, बिल डेट इन्क्रीजिंग आहे, बिल डेट डिक्रीजिंग आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला जे तुमच्या ऑर्गनायझेशन पद्धतीनं पेमेंट किंवा रिसिप्टमध्ये जर तुम्हाला सॉर्ट करायचं असेल तर तुम्ही याच्यामधली एक कुठली मेथड सिलेक्ट करून त्या पद्धतीने तुमचं जे सॉर्टिंग आहे ते सॉर्टिंग मेथड पण त्या ठिकाणी एनेबल होऊ शकतं. जसं एक्झाम्पल समजा मी इथं बॅलन्स इन्क्रीजिंग आहे अविनाश जस्ट टू चेक आपण चेक करू शकतो. हा आणि आता त्याच्यामध्ये इथे जर एस्केप करून एकदा ओपन कर परत एकदा. हा बस इथे जर बघितलं तर तुम्हाला आता ते बॅलन्सचा जो पार्ट आहे तो बॅलन्स तुम्हाला इन्क्रीजिंग मोडमध्ये तुम्हाला दिसून जाईल की जेणेकरून जेव्हा तुम्ही नॉक ऑफ करता पेमेंट किंवा रिसिप्टमध्ये त्यावेळेला तुम्हाला त्या पद्धतीनं सॉर्टिंग जो आहे तो तुम्ही सॉर्टिंग अशा वेगळ्या पद्धतीने सुद्धा आता रिलीज 5.0 मध्ये ॲडिशन केलेलं आहे. तर एक सॉर्टिंगचा एक ॲडिशनल फीचर आहे ते पण आपण आता रिलीज 5.0 मध्ये ऍड केलेलं आहे. सो थँक्यू अविनाश सर तुम्ही सांगितल्याबद्दल. सो हा एक ॲडिशनल जसं अविनाश म्हटलं की बरेचसे नवीन फीचर्स आपण ऍड केलेत. टाइम थोडा आपल्याकडे कमी असल्यामुळे आपल्याला शोकेस करता आली नाही. पण येस एक ॲडिशनल आपण एक छोटं फीचर ऍड केलंय 5.0 मध्ये. थँक्यू अविनाश. Sayed, can we? Thank you. Yeah. Yeah, thank you everyone. There are a number of questions have come, so we couldn't answer it. So I hope the answers you will get in the Q&A, live Q&A, which Tejas sir will be taking up at 1 o'clock. You can join the link that I have shared on the chat, and please post your questions related to any queries related. Yes. So thank you once again. मी सगळ्या लोकांचं टॅलीकडून अविनाशकडून मी आपल्या लोकांना थँक्यू म्हणतो की तुम्ही तुमचा वेळ काढून रिलीज 5.0चं सेशन लॉन्च केलं. आमचा डेमो आपण बघितलात आणि आय होप तुम्ही आजपासूनच रिलीज 5.0 ऑफिशियली लॉन्च झालेला आहे. साईटवरती पण ते अवेलेबल आहे किंवा आपले जे रिस्पेक्टिव्ह पार्टनर्स आहेत त्या पार्टनरशी आपण कनेक्ट करू शकता. त्यांच्याकडून तुम्ही रिलीज 5.0 बद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन पण त्यांच्याकडून घेऊ शकता आणि आपलं जे टॅली आहे ते तुम्ही आपलं रिलीज अपडेट करून जे काय सगळे फीचर्स आपण दिलेले आहेत त्या सगळ्या फीचर्सचा आपण वापर करून तुमचे फीडबॅक्स किंवा सजेशन्स म्हणजे तुम्ही आम्हाला शेअर करू शकता.
सो धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा. Any धन्यवाद to अविनाश. mention? Sorry, one last, like to know more about 5.0, you can visit our YouTube channel and you will get all the videos related to 5.0. Thank you, Yes. everyone. Thanks for joining. Thank you all. Thank you. Thank you Thank Avinash. you, Avinash and Praful. Thank you Said. Thank you.